सो सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं वेळ लागला थोडासा. तर पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर हे कॅप ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे. याच्यामध्ये उद्यापासून हा कॅप राऊंड उद्या म्हणजे 8 ऑगस्टला फायनल मेरिट डिस्प्ले होणार आहे म्हणजे उद्या. आणि त्यानंतर हे कॅप राऊंड 1चं शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत हे आपल्याला 8 ऑगस्टला कळणार आहे की कुठल्या ब्रँचला किती कॅटेगरी वाईज सीट्स असणार आहेत. त्यानंतर हे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला ऑप्शन्स टाकायचे हे 9 ते 11 ऑगस्टच्या आसपास असणार आहे. 9, 10 आणि 11 3 दिवस आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे कॅप 1चा जो रिझल्ट म्हणतो रिझल्ट ऑफ कॅप राऊंड 1 हे 14 ऑगस्टला असणार आहे. त्यानंतर ऍक्सेप्टिंग द ऑफर सीट म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं का बुक करायचं याच्यासाठी परत 3 दिवस दिलेले आहेत 16, 17 आणि 18. आणि तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे डेट्स आहेत 16 ते 18 त्याच डेट्स ज्यामध्ये तुम्हाला कॅप 1ला जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कॅप 2च्या ज्या डेट्स आहेत ते 19 ते 29 ऑगस्ट असणार आहेत आणि कॅप 3च्या डेट्स आहेत 30 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर पर्यंत असणार आहेत. तर हे थोडंसं सीट डिस्ट्रीब्युशन बद्दलचं आहे. तर या सीट डिस्ट्रीब्युशन मध्ये जनरली ब्रँचेस इंजिनिअरिंगच्या ह्या 60च्या पटीमध्ये असतात. म्हणजे 60 म्हणलं की 1 डिव्हिजन, 90 म्हणलं की दीड डिव्हिजन, 120 म्हणलं की डबल डिव्हिजन. तर हे 100% जागा म्हणजे 60 जागाचं हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. 60 जागामध्ये 80% जागा म्हणजे 48 सीट्स ह्या कॅप सीट्स असणार आहेत. ज्या कॅप सीट्स ह्या कॅप राऊंड मधनं भरल्या जातात. म्हणजे 60 पैकी 48 जागा ह्या कॅप राऊंड मधनं भरल्या जाणार आहेत. आणि 20% कोटा हा मॅनेजमेंटचा किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणतो हा 20% कोटा असणार आहे. म्हणजे 60 मधल्या 12 जागा ह्या मॅनेजमेंट कोट्यातनं भरल्या जाणार आणि 48 जागा ह्या कॅप राऊंड मधनं भरल्या जाणार. त्या ज्या 12 जागा आहेत मॅनेजमेंटला याला कुठल्याही प्रकारचं फीस कन्सेशन भेटणार नाहीये तुम्हाला. आय रिपीट, त्याच्या मॅनेजमेंटच्या जागा असेल ह्याला कॅटेगरीचा कुठलाही बेनिफिट भेटणार नाही. नो एनी फीस कन्सेशन. या 48 ज्या जागा असतात हे 48 म्हणजे 48 सीट ज्या आहेत 80% याचं पण डिस्ट्रीब्युशन असतं. यापैकी 65% जागा म्हणजे 39 सीट्स या सीईटी थ्रू भरल्या जातात, सीईटीच्या मार्क्सवर भरल्या जातात. आणि 15% सीट्स म्हणजे 9 जागा ह्या एआय म्हणजे ऑल इंडिया म्हणजे आपण ज्याला जेडब्ल्यूचा स्कोर म्हणतो याच्यावरती भरल्या जाणार. म्हणजे 39 जागा ह्या सीईटीतनं भरल्या जाणार, 9 जागा ह्या जेडब्ल्यूतनं, या 48 जे गव्हर्नमेंट भरणार आहे आणि 12 जागा हा कॉलेज लेवलचा म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. असं 12 आणि 48 असं 60 होणार आहे. ह्या ज्या 9 जागा आहेत जेडब्ल्यूच्या ह्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजला ह्या कोटा नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजचे सर्व ऍडमिशन हे सीईटी थ्रूच होतात. आय रिपीट, गव्हर्नमेंट कॉलेजचे ऍडमिशन हे सीईटी थ्रूच होतात. नॉट फॉर गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ह्या जेईचा कोटा नसणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजला हा मॅनेजमेंटचा पण कोटा नसतो. म्हणजे गव्हर्नमेंटचे 60चे 60 ऍडमिशन हे प्युअरली सीईटी वरती भरले जातात. म्हणजे तिथं हे जेडब्ल्यूचा पण कोटा नसणार आहे आणि तिथं ह्या मॅनेजमेंटचा पण कोटा नसणार आहे. तिथं फक्त एसएल सीट म्हणजे ज्याला आपण स्टेट लेवल सीट्स म्हणतो. तर पूर्णचे पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजच्या ह्या सीट्स स्टेट लेवल सीट्स म्हणून भरल्या जाणार आहेत. आता ह्याच्या 39 जागा आहेत जे आपण सीईटीतून भरतो त्यातली एक जागा जनरली डिफेन्ससाठी जाते आणि एक जागा पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे ज्याला आपण हँडिकॅप म्हणतो. तर एक जागा डिफेन्ससाठी आणि एक जागा पीडब्ल्यूडी साठी म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीसाठी जाणार आहे. आता उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे जनरली 37 सीट्स उरतील, 39 मधल्या 2 गेल्या म्हणजे 36, 37 उरतील. त्यापैकी 70% जागा ह्या एचयू सीट्स असतात. एचयू म्हणजे ज्याला आपण होम युनिव्हर्सिटी म्हणतो, होम युनिव्हर्सिटी. आणि 30% जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात. म्हणजे 70% म्हणजे जनरली सर्वसाधारण 26 जागा ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी असणार आहेत आणि 11 जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असणार आहेत. आता ही होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे कसं असतंय की मी पुणे युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 3 जिल्हे येतात. त्यामध्ये एक आहे नगर, अहमदनगर, त्यानंतर नाशिक आणि त्यानंतर पुणे. पुणे, नगर आणि नाशिक ह्या 3 जिल्ह्यांसाठी पुणे युनिव्हर्सिटी आहे. तुम्ही जर 12वी पुणे, नगर किंवा नाशिक या जिल्ह्यामधून केलेलं असेल तर पुणे युनिव्हर्सिटी ही तुमच्यासाठी होम युनिव्हर्सिटी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 70% सीट्स असणार आहे. आणि तुम्ही जर पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांव्यतिरिक्त तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामधून 12वी केली असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात औरंगाबाद वगैरे केलेली असेल तर तुम्ही ह्या ओएचयू मध्ये येतात म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तुम्ही ज्या जिल्ह्यातनं 12वी केलेली आहे त्या जिल्ह्यात ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मोडतो ती युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी होम युनिव्हर्सिटी असणार आहे आणि बाकीच्या युनिव्हर्सिटीज ह्या तुमच्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असणार आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% सीट्स असतात आणि होम युनिव्हर्सिटीसाठी 70% सीट्स असतात.
आता तुम्ही जर ऑटोनॉमस कॉलेज, विद्याप्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये हा 30-70चा पॅटर्न नसतो. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये हे 65 ह्याच्या 39 सीट्स असतात. ह्या ओनली एसएल मधनं भरल्या जातात. एसएल म्हणजे स्टेट लेवल सीट. याच्यामध्ये एचयू नसतं. हा एक बेनिफिट आहे. म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजला तुम्ही जर ऍडमिशन घेऊ इच्छिणार असाल तर ऑटोनॉमस कॉलेजला असं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी किंवा होम युनिव्हर्सिटीचं वेगवेगळे मेरिट नसतं. त्यामध्ये पूर्णची पूर्ण जागा ह्या एसएल सीट्स म्हणून भरल्या जातात. त्याला स्टेट लेवल सीट्स म्हणतात. जनरली एचयूचं मेरिट कमी असतं आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचं मेरिट जास्त असतं. परंतु तुम्ही जर ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला हा डिफरन्स जाणवणार नाही. ऑटोनॉमस कॉलेजला पूर्ण सीट्स एसएल सीट्स म्हणून असणार आहेत. आता ह्याच्या 26 जागा आहेत, जे 70% जागा आहेत, त्यातल्या जनरली 50% जागा ह्या कॅटेगरीला जातात आणि 50% जागा ह्या जनरलला असतात. यावर्षी थोडंसं याच्यामध्ये चेंज झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कॅटेगरीचं आणि जनरलचं हे 50-50% सीट जनरल डिस्ट्रीब्युशन असतं. परंतु यावर्षी एससीपीसी कॅटेगरी आल्यामुळं हा 50%चा कोटा 60%वर जाणार आहे आणि हा 50%चा कोटा 40%वर येणार आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 50%च्या ऐवजी आता 40% सीट्स असणार आहेत आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 50% ऐवजी ह्या 60% सीट्स असणार आहेत. तर ह्याच्या 50% जनरलच्या जे सीट्स असतात त्याच्यामध्ये 33% ह्या लेडीज सीट्स असतात. म्हणजे ज्याला आपण लेडीज रिझर्वेशन म्हणतो. 33% जागा म्हणजे जनरली 13 जागातले 4 जागा ह्या लेडीजसाठी जाणार आहेत आणि 9 सीट्स ह्या जनरलसाठी असणार. जनरल म्हणजे ओपन ही कॅटेगरी नाहीये. ओपन म्हणजे ओपन टू ऑल, याच्यामध्ये कोणीही जाऊ शकतं. हे दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला ज्यावेळेस वाटतं की एका ब्रँचला 60 जागा आहेत त्यावेळेस तुम्ही जर कॅटेगरी वाईज जर डिस्ट्रीब्युशन केलं तर प्रत्येक कॅटेगरीला 2-3 फक्त जागा येतात. म्हणजे ओपनसाठी आपण म्हणतो 60 जागातून ओपनला जागा किती आल्या तर 9 जागा आल्या. असंच प्रत्येक कॅटेगरीचं होतं. दिसायला आपल्याला दिसतात सीट जास्त, परंतु तुम्ही जर कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर सीट हा सिंगल डिजिट मध्ये येतात. म्हणजे बिलो 10 कॅटेगरी वाईज सीट्स असतात. 120 जर इंटेक असेल एखाद्या ब्रँचेसचा तर प्रत्येक ठिकाणी डबल करायचं. म्हणजे हे 7 120 होईल, 48 96 होईल, 12 24 होईल. 120 इंटेक असेल तर प्रत्येक ठिकाणी हे डबल करायचं. हे थोडंसं रिझर्वेशन डिटेल्स आहेत. रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे कुठल्या कॅटेगरीला किती जागा असतात. इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या 50% जागा कॅटेगरीसाठी म्हणजे 13 जागा ह्या कॅटेगरीसाठी असतात. तर याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं. ह्याच्यामध्ये जनरली एससी कॅटेगरीसाठी 13% जागा असतात. 13% जागा होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी मिळून सांगतोय मी तुम्हाला दोघांचंही. एचयू आणि ओएचयूचे मिळून ह्या 13% जागा असतात. जनरली 60 जर इंटेक धरला तर 60च्या इंटेक मध्ये शेड्यूल कास्टसाठी किंवा एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 ते 6 जागा जातात 13%च्या हिशोबाने. एसटी साठी शेड्यूल ट्राईबसाठी 7% म्हणजे 2 ते 3 सीट्स एसटी वाल्यांसाठी असणार आहेत. आउट ऑफ 60 सांगतोय 60 जागांमधल्या ह्या जागा आहेत आणि त्या एचयू आणि ओएचयू मिळून आहेत. त्यानंतर एनटीए साठी 3% म्हणजे जनरली 1 जागा होते. एनटीबी साठी पण 60 मधली 2.5% म्हणजे 1 जागा. एनटीसी साठी 3.5% म्हणजे 1 जागा. एनटीटी साठी पण 2% म्हणजे 1 जागा. ओबीसी साठी 19% म्हणजे जनरली 7 ते 8 सीट्स असणार आहेत ओबीसी साठी. त्यानंतर सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जो ह्या वर्षी ऍड झालेला आहे ज्याला आपण एसीबीसी म्हणतो यांच्यासाठी 10% जागा असणार आहेत. म्हणजे जनरली पर 60 बॅच 4 ते 5 सीट्स या एसीबीसी साठी असणार आहेत. म्हणजे ह्या टोटल 60% सीट्स. आता ह्या ज्या 60 जागा आहेत ह्या 60 जागामध्ये ईडब्ल्यूएसचे 1 सीट्स असतात. तुम्ही जर ऐकलं असेल की ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्या 6 जागा असणार आहेत. त्या 6 जागा 60 व्यतिरिक्त असतात ज्याला आपण ओव्हर अँड अबव म्हणतो. 60 मधल्या 6 नसतात, ह्या 60+6 असतात. आणि टीएफडब्ल्यूएस साठी 5% कोटा असतो. त्याबद्दल मी नंतर सविस्तर बोलतो तुम्हाला. त्यासाठी 3 जागा असतात. म्हणजे एका ब्रँचला एक ब्रँच जर 60 विद्यार्थीचे असेल तर या 60 मध्ये ईडब्ल्यूएसचे 6 एक्स्ट्रा ऍड होतात. त्याला आपण ओव्हर अँड अबव म्हणतो. 60 मधल्या नसतात त्या ईडब्ल्यूएसच्या आणि 3 टीएफडब्ल्यूएसचे. म्हणजे एका ब्रँचेसला 60 ऍडमिशन होत नाहीत, एका ब्रँचेसला 69 ऍडमिशन होतात. हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे. याच्यामध्ये आता जास्त बोलत नाही कारण तुम्ही रजिस्ट्रेशन राऊंड कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायरची लिस्ट वगैरे तुमच्याकडे आहे सगळी. फक्त सांगणं एवढंच आहे की प्रत्येकाची पीडीएफ तयार करून ठेवा तुमच्याकडे. कारण ओरिजिनल डॉक्युमेंट आणखीनही तुमच्याकडे आहेत. ज्यावेळेस ऍडमिशनला जातात त्यावेळेस कॉलेज तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेणार आहे. आणि एकदा कॉलेजने ओरिजिनल डॉक्युमेंट घेतलं तर कॉलेज तुम्हाला 6 ते 8 महिने ओरिजिनल डॉक्युमेंट देत नाही. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्याची स्कॅन कॉपी तयार करून ठेवा, पीडीएफ तयार करून ठेवा. कारण की तुम्हाला नंतर पुढे स्कॉलरशिपसाठी फ्रीशिपसाठी अप्लाय करायचं असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळत नाही. तिथं तुम्हाला स्कॅन कॉपी परत अपलोड करावं लागतं. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या तुमच्याकडे स्कॅन कॉपी काढून ठेवा आणि 5 ते 10 झेरॉक्स तुमच्याकडे राहू द्या. कारण पुढे नंतर तुम्हाला कुठं अप्लाय करायचे, प्रायव्हेट स्कॉलरशिपला अप्लाय करायचे तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स ऍडमिशन घेता वेळेस कॉलेजला जमा केल्यामुळे तुमच्याकडे त्याच्या प्रती नसणार आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंटचे एक 5-10 झेरॉक्स एक्स्ट्राचे काढून ठेवा तुमच्याकडे आणि प्रत्येकाची स्कॅन कॉपी तुमच्याकडे तयार करून ठेवा. अटेस्टेशन गरजेचं नाहीये. तर हे सीट डिस्ट्रीब्युशन आहे. हे तुम्हाला सांगितलं की शेड्यूल मध्ये तुम्हाला सांगितलं की सीट डिस्ट्रीब्युशन असते.
या सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे ह्याला सीट मॅट्रिक्स म्हणतात ऍक्च्युअली. तर ह्या ज्या कॅपच्या जागा असतात 48 जागा, 12 जागा मॅनेजमेंटला जातात. 48 जागापैकी तुम्हाला सांगितलं होते की ऑल इंडिया सीट्स म्हणजे जेडब्ल्यूच्या सीट्स या 9 असतात आणि एमएस सीट म्हणजे सीईटी मधनं 39 जागा भरल्या जातात. 39 जागा सीईटी मधनं, 9 जागा जेडब्ल्यू मधनं आणि 12 जागा मॅनेजमेंट मधनं. 39 9 झाले 48 आणि 12 झाल्या 60. हे 60 जागाचं डिस्ट्रीब्युशन आहे. हे पीआयसीटीचं मी जे सॅम्पलसाठी काढलेलं आहे. तर हे जे ऑल इंडिया सीट्स असतात त्याच्यामध्ये कॅटेगरी नसते, ओपन टू ऑल असतात. इन्स्टिट्यूट लेवल पण ह्यामध्ये कॅटेगरी नसते, ओपन टू ऑल असतात. फक्त ते ह्या सीईटीच्या सीट्स आहेत 39 याचं डिस्ट्रीब्युशन असतं. तुम्ही जर इथं बघितलं तर 25, 35, 36, 37, 38, 39 यांचं जर ऍडिशन केलं तर हे 39 सीट्स येतात. ते 39 सीट्सचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. इथं बघा एचयू दिलेलं आहे, एचयू म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि इथं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीसाठी ओपन, जी म्हणजे जनरल आणि एल म्हणजे लेडीज. ही ओपन कॅटेगरी, ओपन रिझर्वेशन. जी म्हणजे जनरल, जनरल मध्ये कोणीही जाऊ शकतं. एल म्हणजे लेडीज. तर ओपन मध्ये जनरलला किती जागा, लेडीजला किती जागा, एससी मध्ये जनरलला किती जागा, लेडीजला किती जागा, ह्याचं थोडंसं डिस्ट्रीब्युशन आहे. हे जास्त डिटेलमध्ये नाही पाहिलं तरी चालेल. अंडर ऑल इंडिया अँड इन्स्टिट्यूट लेवल ऑल आर ओपन म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल इंडियामध्ये कॅटेगरी नसतं, हे ओपन टू ऑल असतं. आणि इन्स्टिट्यूट लेवलला पण कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही, तिथं पण तुम्ही ओपन म्हणून स्टेट केलं जातं. फक्त कॅटेगरीचा बेनिफिट या सीईटीच्या ह्याच्या थ्रू येतो. सीईटी थ्रू जर तुम्हाला ऍडमिशन भेटलं हे 39 मधनं तर तिथं तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो. आता हे जे आहे ना हे अनएडेड कॉलेजचं आहे. हे पीआयसीटीचं मी सांगितलं अनएडेड कॉलेजचं. आपलं कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे. हे बघा हे विद्यापीठ, हे पीआयसीटी आहे पहिले दाखवलेलं. याच्यामध्ये एचयू आणि ओएचयू येत होतं. आता हे सीट मॅट्रिक्स दुसरं आहे. तर याच्यामध्ये हे अनएडेड कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे इथं दाखवलं की 6-8 विद्याप्रतिष्ठान कमलनयनी कॉलेज बारामती. या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला इथं स्टेट लेवल सीट्स दिसतील. इथे एचयू आणि ओएचयूचं डिस्ट्रीब्युशन नाहीये. इथं जर बघितलं तर हे बघा पीआयसीटीला एचयू आणि ओएचयूचं डिस्ट्रीब्युशन आहे, पण इथं एचयू आणि ओएचयू नाही. इथं स्टेट लेवल ज्याला आपण एसएल सीट्स म्हणतो, स्टेट लेवल म्हणजे 39 जागाचं डायरेक्ट कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन असतं. हा एक बेनिफिट भेटतो विद्यार्थ्यांना ऑटोनॉमस कॉलेजचा ऍडमिशन घेतलं तर. कारण मेरिट जनरली बाकीच्या जिल्ह्यातनं जरी तुम्ही इथं आलात तरी मेरिटमध्ये जास्त फरक पडत नाही. थोडंसं मी ट्युशन फी वेवर स्कीम बद्दल बोलल. बऱ्याचशा जणांनी विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल की TFWS नावाची एक स्कीम असते. तर हे TFWS म्हणजे काय असते, तर एका ब्रँचसाठी प्रति 60 विद्यार्थी 3 जागा ह्या TFWS साठी असतात. 5% जागा म्हणजे 60चा इंटेक असेल तर 3, 120चा इंटेक असेल तर 6, हे 5% जागा असतात. तर प्रति ब्रँच 60 विद्यार्थ्यांमध्ये 3 जागा ह्या TFWS च्या असतात. त्या जागा 60 व्यतिरिक्त असतात. 60+3 EWH असं असतात ना 60+6, तशा TFWS पण 60+3 एक्स्ट्राच्या जागा असतात. ह्या जागा फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठीच असतात. आय रिपीट, ह्या जागा फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी असतात आणि त्यासाठी सीईटीचेच मार्क्स विचारात घेतले जातात, JEE नाही. आय रिपीट, ह्या जागा महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठीच असतात आणि त्यासाठी सीईटीच्या मार्क्सवर त्यांचं अलॉटमेंट होतं. JEE तुम्हाला चांगला स्कोर असेल तरी JEE थ्रू तुम्हाला TFWS मध्ये ऍडमिशन घेता येत नाही किंवा TFWS ची सीट घेता येत नाही. यासाठी पालकांची आता अट काय, TFWS ची सीट घेण्यासाठी यासाठी पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न, मागील वर्षाचे म्हणजे कुठलं 23-24, आय रिपीट मागील वर्षाचं म्हणजे तुम्ही आता 24-25 ला ऍडमिशन घेताय म्हणजे मागील वर्षाचं म्हणजे 23-24 उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न, पालकांचं उत्पन्न, वडिलांचं 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही TFWS साठी अप्लाय करू शकता. TFWS च्या कोट्यामधून ऍडमिशन झाल्यास सदर विद्यार्थ्यांची पूर्ण ट्युशन फी माफ होते. पूर्ण फी नाही, पूर्ण ट्युशन फी. जनरली एखाद्या कॉलेजची जर फी 1 लाख असेल तर 1 लाख मध्ये 80,000 ही ट्युशन फी असते. 1 लाखामध्ये 80,000 ट्युशन फी असते आणि तुम्हाला जर TFWS च्या कोट्यातून ऍडमिशन भेटलं तर 80,000 रुपये तुमची माफ होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्कीम कधी रद्द होत नाही. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग 3 वर्ष 4 वर्ष करा, 5 वर्ष करा, नाही तर 6 वर्ष करा, ही स्कीम कधीही रद्द होत नाही. तुमचा एखादा सब्जेक्ट बॅक असेल, 2 सब्जेक्ट बॅक असतील तरीही कधीही रद्द होत नाही. तुम्ही इंजिनिअरिंग 4 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष 6 वर्ष केलं तरी स्कीम तुमच्या बरोबरच राहते. तुम्हाला दरवर्षी ट्युशन फी माफ होते. आता ह्याचा निगेटिव्ह पॉईंट काय आहे या स्कीमचा, तर ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन TFWS मध्ये होते त्यांना सेकंड इयरला ब्रांच किंवा कॉलेज चेंज करता येतं. तुम्ही ऐकलं असेल की बरेच विद्यार्थी म्हणतात की फर्स्ट इयरला एका ब्रांचला घेतो, सेकंड इयरला गेल्यानंतर मी ब्रांच चेंज करतो किंवा कॉलेज चेंज करतो. तर TFWS मधून तुमचं ऍडमिशन झालं किंवा EWS मधून ऍडमिशन झालं, कारण हे ओव्हर अँड अबोव्ह जागा आहे. विद्यार्थ्याचे ऍडमिशन जर TFWS मधून झालं किंवा EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर शिक्षण मधून झालं तर सेकंड इयरला तुम्हाला ब्रांच किंवा कॉलेज चेंज करता येणार नाही. मी सजेस्ट करेल की SC ST आणि NT विद्यार्थ्यांनी शक्यतो TFWS मधून स्कीम मधून नाही जावं, कारण SC विद्यार्थ्यांची फी खूपच कमी असते, 2-3 हजार. ते जर TFWS मधून गेलं तर 1 लाख फी असेल तर फी 20,000 जाते आणि SC ची फी किती असते 2,000. मग तुम्ही जर TFWS मधून अप्लाय केलं SC किंवा ST नी तर 2,000च्या ऐवजी 20,000 भरावं लागतात. त्यामुळे मी सजेस्ट करेल की SC आणि ST वाल्यांनी शक्यतो त्या TFWS च्या स्कीम मध्ये नाही जावं.
जरी टिक मार्क केला असेल तर ऑप्शन नका टाकू. आणि दुसरं म्हणजे एनटी विद्यार्थ्यांनी नका टाकू, कारण एनटी विद्यार्थ्यांनाही 100% ट्युशन फी माफ असते. त्यामुळे मी सजेस्ट करेल, तुम्हाला टाकायचं असेल तर काही हरकत नाही, परंतु माझं असं सजेशन आहे तुम्हाला की एससी एसटी आणि एनटी विद्यार्थ्यांना की तुम्ही शक्यतो TFW ची कोड टाकू नका. TFW च्या कोड बद्दल मी नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आता ही ऍडमिशन इनटेक आहे मागच्या वर्षीचा. हा जो ऍडमिशन इनटेक आहे मागच्या वर्षीचा आहे. मागच्या वर्षी या वर्षात अजून आलेलं नाही, त्यामुळे मी ते अपडेट केलेलं नाही. हा मागच्या वर्षाचा इनटेक आहे. मागच्या वर्षी एकूण इंजिनिअरिंगची संख्या ही 332 होती. 332 कुठली इंजिनिअरिंग आहे ज्यांनी कॅप थ्रू प्रोसेस राबवली. काही काही कॉलेज MIT सारखे कॉलेज किंवा सिम्बॉयसी सारखे कॉलेज त्यांची प्रोसेस सेपरेट राबवतात, ते सेपरेट युनिव्हर्सिटी आहेत, त्यांचा आकडा याच्यामध्ये इन्क्लूड नाही केलेला. हे इन्क्लूड कुठला आहे की ज्यांनी कॅप थ्रू प्रोसेस राबवलेली आहे, ज्यांनी कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. अशा इंजिनिअरिंगची संख्या मागच्या वर्षी 332 होती आणि एकूण उपलब्ध जागा ह्या 1,38,000 होत्या. मागच्या वर्षीच्या त्यांनी कॅप थ्रू प्रोसेस केली त्यांच्या जागा आहे 1,38,083 एवढ्या जागा होत्या. या वर्षीचा जर तुम्ही विचार केला तर यावर्षी हा इंटेक मागच्या वर्षीचा आहे. मागच्या वर्षी ज्यांनी सीईटी थ्रू रजिस्ट्रेशन केलं होतं, जे तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं मागच्या आठवड्यामध्ये, असं सीईटी थ्रू रजिस्ट्रेशन केल्याची मागच्या वर्षी संख्या 1,42,000 आसपास होती. आणि ज्यांनी JEE थ्रू रजिस्ट्रेशन केलं होतं, JEE केलं होतं, यांची संख्या 1,54,000 होती. हे मागच्या वर्षीच आहे. तुम्ही जर या वर्षीचं कंपॅरिझन केलं तर यावर्षी सीईटी थ्रू रजिस्ट्रेशन केल्याची संख्या 1,79,80,000 आहे. म्हणजे तुम्ही जर कंपेअर केलं तर हे जनरली 1,40,000 आणि यावर्षी 1,80,000, म्हणजे विचार केला तर जवळजवळ 40,000 विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये यावर्षी जास्त आहेत. इथं पण बघितलं तर 1,50,54,000 हे 1,89,90,000 गेलेले आहे. म्हणजे JEE साठी पण सर्वसाधारणपणे 35,000 ते 40,000 विद्यार्थी यावर्षी कॉम्पिटिशनला जास्त असणार आहेत. त्यामुळं यावर्षी 40,000 संख्या सीईटी मध्ये आणि JEE मध्ये एक्स्ट्रा असल्यामुळं मेजर चेंज इन द रँक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडणार आहे. मे बी मेरिट यावर्षी थोडंसं वाढण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली 40,000 विद्यार्थी म्हणजे आकडा खूप मोठा आहे. 40,000 विद्यार्थी जास्त असणार आहेत कॉम्पिटिशन मध्ये, त्यामुळे मेरिट यावर्षी थोडंसं वाढू शकतं. यावर्षी एकूण ऍडमिशनच्या 3 फेऱ्या होणार आहेत, ज्याला आपण कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 असं म्हणतो. आणि विद्यार्थी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन टाकू शकतात. 3 कॅप राऊंड असणार आहेत आणि प्रत्येक कॅप राऊंडला तुम्हाला हे ऑप्शन टाकण्याची मुभा असणार आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 1 ऑप्शन टाकू शकता आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन टाकू शकता. कॅप 1 ला पण तुम्ही 300 टाकू शकता, कॅप 2 ला पण परत तुम्ही 300 टाकू शकता आणि कॅप 3 लाही तुम्ही. याबद्दल मी पुढे आणखी सविस्तर मध्ये बोललोच. एका कॉलेजची एक ब्रँच म्हणजे एक ऑप्शन. कॉलेज म्हणजे ऑप्शन नसते. आता विद्याप्रतिष्ठान म्हटलं तर विद्याप्रतिष्ठान म्हणजे 7 ब्रँचेस आहेत. कॉम्प्युटर आहे, IT आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, अशा 7 ब्रँचेस आहेत. म्हणजे 7 ब्रँचेसचे 7 ऑप्शन झाले. एका कॉलेजची एक ब्रँच म्हणजे एक ऑप्शन. विद्याप्रतिष्ठानमध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून मी घेतो, विद्याप्रतिष्ठानमध्ये 7 ब्रँचेस आहेत, म्हणजे किती ऑप्शन झाले तुमचे? 7 ऑप्शन झाले. एका कॉलेजची एक ब्रँच म्हणजे कॉलेज म्हणजे ऑप्शन नाही, कॉलेजची एक ब्रँच म्हणजे विद्याप्रतिष्ठानची सिव्हिल एक झाले एक ऑप्शन, विद्याप्रतिष्ठानचं मेकॅनिकल हे एक झालं ऑप्शन. असे 7 ऑप्शन एका कॉलेजची. आणि वेगवेगळ्या कॉलेजचे नंबर हा चेंज होऊ शकतो. तर कमीत कमी तुम्ही 1 ऑप्शन टाकू शकता आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन्स टाकू शकता. प्रवेशाची पहिली फेरी ज्याला आपण कॅप राऊंड 1 म्हणतो, हा 9 तारखेला चालू होणार आहे आणि 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान हा कॅप राऊंड 1 असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहे असे विद्यार्थी कॅप राऊंड 1 साठी पात्र असतात. ते इलिजिबिलिटी काय? तुमचं फायनल, जी फायनल मेरिट लिस्ट उद्या लागणार आहे, उद्या फायनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे त्याच्यामध्ये ज्यांची नावं असणार आहेत असेच विद्यार्थी फक्त कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ज्यांचे याच्यामध्ये नावं नाहीत ते विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधूनच ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि फॉर्म भरल्यानंतर तो कन्फर्म करणे खूप गरजेचं असतो. याबद्दल मी पुढे थोडंसं सविस्तर बोलून. विद्यार्थ्याला त्यांच्या लॉग इन मधूनच भरायचा असतो. जनरली याच्यासाठी फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटरला जायची आवश्यकता नाही. स्क्रुटिनी सेंटर फक्त रजिस्ट्रेशनसाठी असतं. एकदा रजिस्ट्रेशन झालं की स्क्रुटिनी सेंटरचा तुमचा काही संबंध नाही. इथून पुढची सर्व प्रोसेस तुम्ही घरी बसल्या करू शकता. आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रुटिनी सेंटरचा किंवा कॉलेजचा सपोर्ट घेऊ शकता. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधूनच ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि फॉर्म भरल्यानंतर तो कन्फर्म करणे खूप गरजेचे असतं आणि त्याची प्रिंट आउट काढायची. आता इथून पुढे जे पण प्रोसेस असतील ना, ह्या प्रोसेसचा एंड किंवा ही प्रोसेस कंप्लीट झाली याचं सिंपल इंडिकेशन मी तुम्हाला सांगतो की प्रोसेस कंप्लीट झाली का नाही हे कसं ओळखायचं. तर त्या प्रोसेसमध्ये तुमची प्रिंट आउट निघली पाहिजे. तुम्ही जसं रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशनची प्रिंट आउट काढली, त्यानंतर कन्फर्मेशन केलं, कन्फर्मेशनला अक्नॉलेजमेंटची प्रिंट आउट काढली, तर ही प्रिंट आउट निघणं खूप गरजेचं असतं. प्रिंट आउट हे शेवटचा ऑप्शन असतो आणि प्रिंट आउट जर निघली याचा अर्थ असा होतो की तुमची ती प्रोसेस सक्सेसफुली कंप्लीट झाली.
प्रिंट आउट म्हणजे कन्फर्म. इथून पुढे जेवढ्या पण प्रोसेस तुम्ही करताना तेवढ्याला फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा की तुमची प्रिंट आउट निघली ना त्या प्रोसेसची, कारण प्रिंट आउट हा शेवटचा ऑप्शन असतो, शेवटची स्टेप असते, आणि एकदा प्रिंट आउट निघली की समजायचं आपलं कन्फर्मेशन झालं. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या स्टेपला तुम्हाला पासवर्ड आणि ओटीपी विचारतात. हे सगळं ओटीपी बेस असतं. पासवर्ड जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाकत नाही, पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा ओटीपी येतो तुमच्या मोबाईलवरती, रजिस्टर्ड मोबाईलवरती, त्या मोबाईलवरती ओटीपी येतो. ओटीपी टाकला तरच तुमची प्रिंट आउट जनरेट होते. त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होतो. सगळ्यात महत्वाचं मी हे दोनदा सांगणार आहे तुम्हाला, दोनदा नाही तीनदा सांगणार आहे मी तुम्हाला. एकदा कन्फर्म केलेला ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. आय रिपीट, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. एकदा कन्फर्म केलेला ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. अजून एकदा सांगतो, एकदा कन्फर्म केलेला ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. स्क्रुटिनी सेंटरलाही तो अधिकार नसतो. म्हणजे एकदा का तुम्ही कन्फर्म केला, हे तुमच्या लॉगिन मधूनच करायचं असते, किंवा कोणाची सही नसते घ्यायची, शिक्का नसतो घ्यायचा. एकदा प्रिंट आउट निघली की झालं. आणि कन्फर्म केलं, बऱ्याच प्रत्येक वर्षी ढिगाणी केसेस येतात की सर आम्ही घाईघाईत भरला ऑप्शन फॉर्म, पण ऑप्शन फॉर्मची प्रिंट आउट काढल्यानंतर आम्हाला कळले की अरे आपली ऑप्शनच चुकली. त्याला दुसरं सोल्युशन नाही. स्क्रुटिनी सेंटरलाही अधिकार नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायच्या आधी 4 वेळा वाचून घ्या. प्रवेशाची पहिली फेरी खूप महत्वाची असते. कॅप राऊंड 1 सगळ्यात महत्वाचं, की 3 कॅप राऊंड आहेत, 3 नाही 4 कॅप राऊंड असू दे, यावर्षी 3 कॅप राऊंड आहेत. पण कॅप राऊंड मध्ये पहिलाच कॅप राऊंड सगळ्यात महत्वाचा आहे, ज्यासाठी तुम्हाला होमवर्क खूप करायचं आहे. नामांकित कॉलेजेसच्या 90 ते 95% जागा कॅप राऊंड 1 मध्येच भरल्या जातात. आय रिपीट, जे रेप्युटेड कॉलेजेस आहेत ह्या कॉलेजेसच्या 90 ते 95% जागा कॅप राऊंड 1 मध्येच बुक होऊन जातात, फायनल होऊन जातात. त्यामुळे कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ला हार्डली 5 ते 10% जागा राहतात. त्यामुळे कॅप राऊंड 1 खूप खूप महत्वाचा आहे. आणि विद्यार्थ्यांचे जनरली गैरसमज असतात की कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ला मेरिट खाली येतं. असं काही नसतं. जर मेरिट खाली 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 येत असतं तर आपण 10-15 राऊंड घेतले असते, आणि चांगल्या चांगल्या कॉलेजचे कॉम्प्युटरचं मेरिट 50 पर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कॅप राऊंड वाढवले असते. असं नसतं, कारण विद्यार्थी संख्या लिमिटेड आहे, कॉलेजेस लिमिटेड आहेत, आणि जागाही लिमिटेड आहेत. म्हणजे ठरलेल्या जागा आहेत. कॉलेजेस पण ठरलेले, त्यांचा आकडा बदलणार नाही. त्या कॉलेजेसला ब्रँचेसचा आकडा बदलणार आहे, त्या ब्रँचेसमध्ये इंटेकचा आकडा बदलणार नाही, आणि जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांचाही आकडा बदलणार नाही. त्यामुळे कॅप 1 पेक्षा कॅप 2 चं मेरिट चेंज होणार नाही. जरी झालं तरी ते 0.1 किंवा 0.2% चेंज होतं. आमच्या कॉलेजचा तुम्हाला अनुभव सांगतो की आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये कॅप 1 पेक्षा कॅप 2 चं मेरिट जास्त असतं, आणि कॅप 2 पेक्षा कॅप 3 चं मेरिट जास्त होतं. काय होतं की ज्यांना ऑप्शन फॉर्म चुकलेला आहे वगैरे 90-92ची, ते परत कॅप राऊंड 2 ला कॅप राऊंड 3 ला ऑप्शन्स टाकतात. आणि जनरली आमच्या कॉलेजचा आमचा असा अनुभव आहे की कॅप 2 आणि कॅप 3 ला आमचं मेरिट 0.5 किंवा 1% वाढतं. त्यामुळं जास्त कॅप राऊंड असले की मेरिट कमी 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 होत जातं. हा समज कृपया करून घेऊ नका. बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की कॅप 1 ला चला काहीतरी करू, आणि कॅप 2 ला मग मेरिट खाली आलं मग आपल्याला एंट्री भेटेल. अजिबात नाही. हे वाचा एकदा. नामांकित कॉलेजेसच्या 90 ते 95% जागा कॅप राऊंड 1 मध्येच भरल्या जातात. पहिला प्रेफरन्स अनिवार्य, म्हणजे पहिला प्रेफरन्स कंपल्सरी असतो, ज्याला आपण ऑटो फ्रीज म्हणतो. थोडं लक्ष देऊन ऐका. आता मी थोडंसं कॅप राऊंड बद्दल सांगतोय तुम्हाला की विद्यार्थ्याला जर त्याच्या आता तुम्ही ऑप्शन्स टाकले, म्हणजे मी सांगितले की कमीत कमी 1 ऑप्शन तुम्ही टाकू शकता, आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन टाकायची गरज नाही. जनरली विद्यार्थी 25 ते 30 किंवा 40 ऑप्शन्स टाकतात. आता विद्यार्थ्याला जर त्याच्या पहिल्या प्रेफरन्स किंवा क्रमांकाचं ऑप्शन मिळालं तर ते ऑप्शन ऑटो फ्रीज होतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की काय काय ऑप्शन्स हे कंपल्सरी असतात. तर कुठलं ऑप्शन कंपल्सरी? सुरुवातीला 4-5 वर्षापूर्वी पहिले 7 ऑप्शन कंपल्सरी असायचे, परंतु आता गव्हर्नमेंटने ते बंद केलंय. फक्त एकच ऑप्शन आता कंपल्सरी ठेवलंय, आणि ते कितव्या नंबरचं आहे? पहिल्या नंबरचं. जर विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या क्रमांकाचं, म्हणजे तुम्ही जर 50 ऑप्शन टाकले आणि 50 ऑप्शन मधलं जे 1 नंबरचं ऑप्शन असतंय ना, ते ऑप्शन कंपल्सरी असतं, आणि ते जर ऑप्शन तुम्हाला भेटलं तर ते ऑटो फ्रीज होतं. आणि अशा विद्यार्थ्यांना पुढच्या म्हणजे कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. आय रिपीट, 1 क्रमांकाचं ऑप्शन भेटलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, ते बुक होणार आहे, फायनल होणार आहे, आणि तुम्हाला कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. आणि कॅप पहिलं ऑप्शन हे म्हणजे तुमचं बेस्ट असतंय ना, पहिल्याच्या पुढे कुठं जायचंय. त्यामुळे पहिलं ऑप्शन भेटलं तर आनंदच आहे ना. त्यामुळे ते बाय डिफॉल्ट फ्रीज होणार आहे, ज्याला आपण ऑटो फ्रीज म्हणतो. 1 नंबरचे ऑप्शन हे कंपल्सरी असते, आणि ते मिळाल्यास तुम्हाला त्याच कॉलेजला आणि मिळालेल्या ब्रँचला प्रवेश घेणे क्रमप्राप्त असते, अनिवार्य असते, कंपल्सरी असते. 1 नंबरचे ऑप्शन मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला आता 1 नंबरचं ऑप्शन भेटलं तर काय करायचं? 1 नंबरचं ऑप्शन भेटलं तर तुम्हाला ऑटो फ्रीज होतं. तुम्हाला तिथं काही तुम्हाला चेंजेस करायची मुभा नसते किंवा परमिशन नसते. डायरेक्ट सीट ऍक्सेप्टन्स फीज असते. तुमच्या लॉगिन मध्ये तो टॉप टॅब ओपन होतो,
त्याला सीट ऍक्सेप्टन्स फीज म्हणतात. तिथे 1000 रुपये तुम्हाला ऑनलाईन भरायचे असतात. हे 1000 रुपये तुम्ही ऑनलाईनच भरायचे असतात क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनी, आणि ते 1000 रुपये भरले की तुमचं ते कन्फर्मेशन होऊन जातं. क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग त्यासाठी उपलब्ध असतात. आणि त्यानंतर दिलेल्या कालावधीत सदर कॉलेजला जाऊन हे ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागतं, 1 नंबरचं ऑप्शन असेल तर. आता हे बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज काय आहे. आता आपण पाहिलं की फ्रीज ऑप्शन पाहिलं. फ्रीज म्हणजे काय की पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन भेटलं तर ते ऑटो फ्रीज होतं, तुम्हाला कॅप राऊंड 2ला पार्टिसिपेट होता येत नाही. विद्यार्थ्याला जर पहिल्या नंबरच्या व्यतिरिक्त ऑप्शन मिळालं, म्हणजे समजा तुम्ही 10 ऑप्शन टाकले तर 10 पैकी समजा 3 नंबरचं भेटलं, 4 नंबरचं भेटलं, समजा 3 नंबरचं भेटलं, आणि विद्यार्थी जर समाधानी असेल की मला वाटतं की 3 नंबरचं भेटलं पण 3 नंबरचं पण छान कॉलेज आहे, तर तो आपल्या लॉगिन मधून सदरचे ऑप्शन सेल्फ फ्रीज करू शकतो. म्हणजे पहिलं ऑप्शन भेटलं तर ते ऑटो फ्रीज असणार, म्हणजे सिस्टमच त्याला कन्फर्म करून टाकते. पण समजा 3 नंबरचं तुम्हाला ऑप्शन भेटलं, तुम्हाला जर वाटत असेल की नाही बाबा 3 नंबरचं पण ऑप्शन छान आहे, मला काय आता कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 साठी जायचं नाहीये, तर तुम्ही तुमच्या लॉगिन मधून त्याला स्वतःहून फ्रीज करू शकता. त्याला सेल्फ फ्रीज म्हणतात. हे सगळे ऑप्शन तुमच्या लॉगिन मध्येच असतात. सदरचे ऑप्शन सेल्फ फ्रीज करू शकता. आणि त्यानंतर अशा विद्यार्थ्यांनी परत 1000 रुपये भरायचे. 1000 रुपये भरायचे. हे 1000 एकदाच भरायचे असतात. कॅप राऊंड 3 कॅप राऊंड मध्ये मिळून एकदाच हे 1000 रुपये भरायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन जाता, बुक करता, फ्रीज करता, सेल्फ फ्रीज करता, कुठलंही बटन दाबले की तुम्हाला ते एकदा 1000 रुपये भरायचे असतात. आणि एकदा 1000 रुपये भरले की नंतर कॅप 2 आणि कॅप 3 ला परत 1000 रुपये भरायचे नसतात. ती ही ऍडमिशन काय म्हणतात त्याला, कॅप प्रोसेसिंगची फीज असते, ती एकदाच भरावं लागते. समजा तुम्हाला 10 ऑप्शन टाकले तर 3 नंबरचं ऑप्शन लागलं, तुम्हाला माहिती, तुम्हाला वाटते की 3 नंबरचं ऑप्शन पण छान आहे, तर तुम्ही स्वतःहून ते सेल्फ फ्रीज करू शकता. स्वतःहून फ्रीज करणे त्याला सेल्फ फ्रीज म्हणतात. आणि त्यानंतर मग 1000 रुपये भरायचे आणि ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन भेटले तिथे ऍडमिशन घेऊन टाकायचं दिलेल्या कालावधीमध्ये. आता सेल्फ फ्रीज जर तुम्ही केलं तर असे विद्यार्थी पण कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 साठी जाता येणार नाही. तुम्ही जर फ्रीज झालं, पहिल्या नंबरचं भेटलं, तरी तुम्हाला कॅप राऊंड 2 आणि 3 मध्ये जाता येणार नाही. तुम्ही जर स्वतःहून फ्रीज केलं, म्हणजे आय एम सॅटिस्फाईड, मला 3 नंबरचं भेटले आय एम सॅटिस्फाईड, तरी पण तुम्हाला नंतर मग सॅटिस्फाईड आहे म्हणल्यानंतर तुम्हाला सेकंड आणि थर्ड राऊंडला जाता येणार नाही. आता हे नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट, ज्याला आपण होल्ड म्हणतो, बुक म्हणतो, बेटरमेंट म्हणतो, नॉट फ्रीज म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाचे व्यतिरिक्त ऑप्शन मिळाले आहे असे विद्यार्थी मिळालेले सीट बुक करून दुसऱ्या कॅप राऊंडसाठी आणखीन चांगले कॉलेज किंवा ब्रँच मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे मला समजा 10 नंबर पैकी 5 नंबरचं भेटलेलं आहे आणि मला इच्छा आहे की नाही बाबा मला 5च्या पण वरचं कॉलेज भेटायला पाहिजे, 1 नंबरचं, 2 नंबरचं, 3 नंबरचं किंवा 4 नंबरचं, मग तुम्ही काय करू शकता, त्याला बुक करू शकता. बुकसाठी ऑप्शन काय, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट. बुकसाठी काय, बुक किंवा होल्ड, त्यासाठी ऑप्शन काय, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट. हे सगळं तुमच्या लॉगिन मध्ये असतं. तुमच्या लॉगिन मध्ये समजा तुम्हाला 10 पैकी 5 नंबरचं ऑप्शन भेटले तर तुम्ही त्याला बुक करू शकता आणि परत कॅप राऊंड 2 साठी पहिले 4 जे ऑप्शन आहेत त्यापेक्षा चांगले, त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. आपल्या लॉगिन मधून नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉगिन मधून 1000 रुपये भरायचे आणि 1000 रुपये भरून तुम्ही काय करायचं, बेटरमेंट साठी ट्राय करायचं. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो. या सॅम्पल मध्ये आता सॅम्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं की इथं 1 नंबरचं जर ऑप्शन लागलं, 1 नंबरचं ऑप्शन लागलं ते ऑटो फ्रीज होणार आहे. 1 नंबरचं जर ऑप्शन लागलं ते ऑटो फ्रीज होणार आहे. आणि पाहताय का 1 नंबरचं जर ऑप्शन लागलं तर हे ऑटो फ्रीज होणार आहे. आणि समजा 2, 3, 4, 5 पैकी जर तुम्हाला काही ऑप्शन लागले नाही, जस्ट मिनिट. ओके, आता प्रवेशाची दुसरी फेरी कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 हा 19 ते 29 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. कॅप राऊंड 2 चे आहे 19 ते 19 ऑगस्ट पासून 29 ऑगस्ट पर्यंत डेट्स असणार आहे. आता कॅप राऊंड 2 बद्दल थोडंसं आपण बोलू. प्रत्येक कॉलेजेसच्या कॅप राऊंड 2 साठी शिल्लक असलेल्या जागा ऑप्शन फॉर्म भरण्याचे 1 दिवस अगोदर MSTCET वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणजे कॅप राऊंड 2 ला कुठल्या कॉलेजेसच्या कुठल्या ब्रँचच्या किती जागा शिल्लक आहेत याचे डिटेल्स तुम्हाला MSTCET म्हणजे आपण जी रजिस्ट्रेशनसाठी वेबसाईट वापरली होती त्या वेबसाईट वरती तुम्हाला जागा दिसतील. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी बुक केलेल्या जागा दिसणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत त्या कॉलेजला त्यांच्याही जागा कन्फर्म झाल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी होल्ड केलेले, ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो, बुक केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे
अशा जागा सुद्धा कॅपराऊंड 2 ला दिसत नाहीत. ज्या प्युअरली रिकाम्या आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलेही नाहीत आणि बुकही केलेले नाहीत एवढ्याच जागा फक्त तुम्हाला दिसतील. आणि त्या जागा मी सांगितल्याप्रमाणे हार्डली 5 ते 10% असतात पर ब्रँच. आता कॅपराऊंड 2 मध्ये कुठले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, पार्टिसिपेट होऊ शकतात? पार्टिसिपेंट होती तर कॅपराऊंड 2 मध्ये ग्रुपला टाकलं. तर कॅपराऊंड 2 मध्ये कुठले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात कॅपराऊंड 2 मध्ये? तर ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये सहभाग घेतलेला नव्हता, ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं असे कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं नव्हतं म्हणजे पार्टिसिपेट केलं, काही काही विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट म्हणजे माझं टाकायचंच राहिलं बाबा कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म भरायचाच राहिला असे विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. किंवा एखाद्याने ऑप्शन्स टाकले परंतु थोडेसे हाय लेवलचे टाकले आणि मला कॉलेज मिळालंच नाही असे पण विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये मिळालेले कॉलेज सिलेक्ट ऍक्सेप्ट केले नव्हते म्हणजे मला एखादं कॉलेज भेटलं होतं पण मी ते ऍक्सेप्ट केलं नव्हतं, 1000 रुपये भरले नव्हते, प्रोसेसिंग फी भरली नव्हती असे विद्यार्थी सुद्धा कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडला होता असेही विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. आता कॅपराऊंड 2 मध्ये कोण जाऊ शकतात? आय रिपीट, ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये पार्टिसिपेटच केलं नव्हतं असे विद्यार्थी जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट केलं पण कॉलेजच मिळालं नाही असे विद्यार्थी जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्टच केलं नाही म्हणजे कॉलेज मिळालं पण ते बुक पण नाही केलं आणि फ्रीज पण नाही केलं, काहीच नाही केलं असे विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 1 मध्ये बेटरमेंट केलं होतं असे विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. कोण जाऊ शकत नाही? ज्यांना पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीज म्हणजे पहिलं ऑप्शन भेटलं होतं किंवा सेल्फ फ्रीज दुसरं किंवा तिसरं भेटलं होतं आणि त्यांनी स्वतःहून फ्रीज केलं होतं ज्याला ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीज म्हणतात असे विद्यार्थी कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकत नाहीत. विद्यार्थी डायरेक्ट कॅपराऊंड 2 किंवा कॅपराऊंड 3 मध्ये जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला समजा कॅपराऊंड 1 नाही भरला तरी असं वाटायची काही गरज नाहीये म्हणजे असं विद्यार्थ्याला वाटू शकते की आता मी कॅपराऊंड 1 भरलाच नाही आता मला 2 ला जाता येईल का, जाऊ शकता, काय प्रॉब्लेम. डायरेक्ट तुम्ही सेकंडलाही जाऊ शकता, थर्डलाही जाऊ शकता, परंतु कॅपराऊंड 1 महत्वाचं आहे. मॅक्सिमम जागा कॅपराऊंड 1 मध्ये भरतात त्यामुळे कॅपराऊंड 2 आणि 3 ला डायरेक्ट जाण्याची आवश्यकता नाही, स्टेप बाय स्टेप जायचं. कॅपराऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्म भरताना कॅपराऊंड 1 मध्ये भरलेल्या ऑप्शन्स मध्ये विद्यार्थी बदल करू शकतात. म्हणजे कॅपराऊंड 2 ला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल ना, आता कॅपराऊंड 1 ला ऑलरेडी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता, काय ऑप्शन टाकले, समजा 40 ऑप्शन टाकले होते, तर कॅपराऊंड 2 ला ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही ते 40 ऑप्शन मध्ये बदल करता येतात. तुम्हाला एकदम फ्रेश भरायचे म्हणलं तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. कॅपराऊंड 1 चे सगळे डिलीट करून कॅपराऊंड 2 ला एकदम नवीन भरले तरी चालतात. कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना 2 पर्याय उपलब्ध असतात. कुठले 2 पर्याय असतात? एक म्हणजे नवीन ऑप्शन. नवीन ऑप्शन मध्ये काय होतं, कॅपराऊंड 1 मध्ये भरलेले सर्व ऑप्शन निघून जातात. म्हणजे कॅपराऊंड 1 मध्ये जेवढे पण ऑप्शन भरले होते ना ते सगळे ऑप्शन्स निघून जातात. आणि दुसरं एक असतं की इम्पोर्ट ऑप्शन. इम्पोर्ट ऑप्शन जनरली विद्यार्थ्यांनी चूज करावं असं मी सजेस्ट करेल, कारण कॅपराऊंड 1 मध्ये भरलेले सर्व ऑप्शन परत येतात. इम्पोर्ट जर केलं तुम्ही, आता हे नवीन ऑप्शन म्हणल्यानंतर कॅपराऊंड 1 मध्ये जे तुम्ही ऑप्शन टाकले होते हे सगळे डिलीट होतात आणि तुमचा फॉर्म ब्लँक होतो. त्यामध्ये तुम्हाला परत जेवढं काय ऍडिशन करायचे नवीन ऑप्शन तेवढे करू शकता. आणि हा दुसरा ऑप्शन आहे इम्पोर्ट ऑप्शन. इम्पोर्ट ऑप्शन मध्ये काय होतं की कॅपराऊंड 1 मध्ये भरलेले सर्व ऑप्शन परत येतात आणि त्यामध्ये तुम्ही हवे असलेले बदल करू शकता. हवे असलेले बदल म्हणजे तुम्हाला समजा काही डिलीट करायचे करू शकता, काही नवीन ऍड करायचे करू शकता, तुम्हाला खालचे ऑप्शन वर घ्यायचे, वरचे ऑप्शन खाली घ्यायचे, हे सर्व बदल तुम्हाला कॅपराऊंड सेकंड ऑप्शन जर तुम्ही चूज केला इम्पोर्ट ऑप्शन तर त्यामध्ये तुम्हाला करता येतात. कॅपराऊंड 2 मध्ये ऑप्शन टाकताना कॅपराऊंड 1 मध्ये बुक केलेले ऑप्शन पुन्हा टाकायची आवश्यकता नसते. समजा तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये एक समजा 10 नंबरचं ऑप्शन भेटलेलं होतं आणि 10 नंबरचं ऑप्शन भेटल्यानंतर तुम्ही काय केलं की ते बुक केलं तर ते ऑप्शन टाकायची गरज नसते. ते ऑप्शन तुम्हाला दिसणार पण नाही टाकायला, कारण ते तुमच्या नावाने बुक असतं. तुम्ही समजा 10 नंबरचं ऑप्शन तुम्हाला भेटलं होतं ते तुम्ही बुक केलं आणि नवीन समजा तुम्ही एक 15 ऑप्शन्स टाकले, नवीन 15 टाकले, तर हे जे बुक केलेलं ऑप्शन होतं ना हे शेवटी येतं 16 नंबरला. लक्षात घ्या, बुक केलेलं ऑप्शन हे शेवटी येतं. म्हणजे तुम्ही समजा 10 नंबरचं तुम्हाला ऑप्शन लागलं असेल आणि कॅपराऊंड 2 मध्ये समजा तुम्ही 5 ऑप्शन्स टाकले, 5 ऑप्शन्स टाकले की हे 6वे ऑप्शन 6व्या नंबरला येतं. जेवढे पण ऑप्शन टाकताना ते शेवटी येतं. समजा 10 नंबरचं ऑप्शन लागलेलं आहे आणि तुम्ही कॅपराऊंड 2 ला नवीन 100 टाकले, 100 टाकल्यानंतर ते 101 नंबरला जातं, सगळ्यात शेवटी जातं. लक्ष द्या, हे ऑप्शन सगळ्यात शेवटी जातं. आणि 100 मधलं कुठलंही ऑप्शन लागलं, कॅपराऊंड 2 मध्ये जर नवीन ऑप्शन मिळालं तर कॅपराऊंड मध्ये 1 मध्ये बुक केलेले ऑप्शन रद्द होते. म्हणजे समजा तुम्हाला 10 नंबरचं लागलं होतं आणि तुम्ही ते बुक केलं आणि कॅपराऊंड 2 ला तुम्ही काय केलं की नवीन 20 टाकली, तर हे किती नंबरला जाणार आहे? सगळ्यात शेवटी, म्हणजे 21व्या नंबरला. आणि पहिल्या 20 मधलं, कारण कॉम्प्युटर चालू कुठनं करणार आहे? 1 पासून चालू करणार आहे. 1 पासून चेक करत जाणार आहे, पहिलं भेटते का, दुसरं भेटते का, तिसरं भेटते. समजा तुम्हाला 15 नंबरचं ऑप्शन भेटलं तर ते 21 नंबरचं ऑप्शन निघून जातं.
एक भेटले की दुसरं निघून जातं. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मला समजा दुसरं लागलं कॅपराउंड 2 ला, पण मला ते नको, मला पहिलेच पाहिजे होतं कॅपराउंड 1 चं. घेता येत नाही. आय रिपीट, बुक केलेले ऑप्शन रद्द होते, कुठल्याही परिस्थितीत ते परत घेता येत नाही. त्यामुळे कॅपराउंड 2 ला ऑप्शन भरताना खूप काळजीपूर्वक ऑप्शन भरावे लागतात. कॅपराउंड 2 मध्ये जर नवीन ऑप्शन मिळालं नाही तर कॅपराउंड 1 मध्ये जे ऑप्शन राहिलं तुम्ही बुक केलं होतं ते अबाधित राहतं. समजा तुम्ही नवीन ऑप्शन टाकले, काही 15-20 ऑप्शन टाकले, हे 21 नंबरला गेलं आणि 20 पैकी तुम्हाला कुठलंच नाही भेटलं तर हे तुमचं बुक केलेलं जात नाही. बुक केलेलं कधी जातं? जर एखादं कॉलेज लागलं, पहिले जेवढे काही तुम्ही नवीन टाकलं त्यातलं जर लागलं तर हे बुक केलेलं निघून जातं. आय रिपीट, आणि एकदा निघून गेलं तर ते परत घेता येत नाही. आता कॅपराउंड 3 बद्दल बोलू. कॅपराउंड 3 हा 30 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर पर्यंत जनरली चालणार आहे. प्रत्येक कॉलेजचे कॅपराउंड 3 साठी शिल्लक असलेल्या जागा ऑप्शन फॉर्म भरायचे एक दिवस अगोदर सीईटी वेबसाईट एमएसटी सीईटी वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि विद्यार्थ्यामध्ये पण ज्या बुक केलेल्या जागा आहेत, कॅप 1 आणि कॅप 2 ला ज्या ब्रँचेसला ऍडमिशन झालेले आहेत, ज्या जागावरती ऍडमिशन झालेले आहेत किंवा ज्या जागा बुक झालेल्या आहेत त्या जागा तुम्हाला दिसणार नाहीत. कॅपराउंड 3 मध्ये कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकतात? की कॅपराउंड 2 सारखंच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 1 अथवा 2 मध्ये सहभाग घेतला नव्हता असे कॅपराउंड 3 ला जाऊ शकतात. ज्यांनी सहभाग घेतला होता पण कॉलेजेस मिळालं नाही असेही कॅपराउंड 3 मध्ये जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं पण त्यांनी ते बुक केलं नाही, 1000 रुपये भरले नाहीत, असे विद्यार्थी कॅपराउंड 3 मध्ये जाऊ शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 1 किंवा 2 मध्ये नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडला होता असे विद्यार्थी कॅपराउंड 3 मध्ये जाऊ शकतात. कॅपराउंड 3 हा राऊंड शेवटचा असल्या कारणाने ह्या राऊंड मध्ये नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन असणार आहे. कॅपराउंड 3 हा शेवटचा आहे, त्यामुळे जे काय भेटलेलं आहे ना ते ऑटो फ्रीज होणार आहे. कारण चौथा राऊंड नाहीये, 3च राऊंड आहे. त्यामुळे तिसऱ्या राऊंडला जे काय भेटतं ना त्याला परत बेटरमेंट नाही करता येत, कारण बेटरमेंट करून चौथा राऊंडच नाहीये. त्यामुळे जे मिळाले ते फायनल. म्हणजे कॅपराउंड 3 ला किंवा कॅपराउंड 3 ला मिळालंच नाही, कॅपराउंड 2 च कंटिन्यू झालं किंवा कॅपराउंड 1 च कंटिन्यू झालं हे कॅपराउंड 3 ला डायरेक्ट फायनल होणार आहे. म्हणजे कॅपराउंड 1 ला एक बुक केलं, कॅपराउंड 2 ला काही नवीन भेटलं नाही आणि कॅपराउंड 3 ला पण काही नवीन भेटलेलं नाही, मग ते बुक केल्यानं डायरेक्ट फायनल होणार. कारण कॅपराउंड 3 नंतर चौथा ऑप्शन नसणार आहे, त्यामुळे जे पण तुम्हाला भेटणार आहे ते फायनल असणार आहे. या राऊंड मध्ये नवीन मिळालेली म्हणजे समजा कॅपराउंड 3 मध्ये एखादं नवीन मिळालं किंवा न मिळाल्याच बुक केलेली, म्हणजे आधी कॅपराउंड 2 चं किंवा कॅपराउंड 1 चं लागलेलं होतं, हे ऑटो फ्रीज असणार आहे. का ऑटो फ्रीज असणार आहे? कारण की चौथा कॅपराउंड नाही, त्याची प्रोसेस तुमच्या लॉग इन मधनं परत 1000 रुपये भरून पूर्ण करावं लागेल. सीट ऍक्सेप्टन्स फीस भरले नसल्यास 1000 रुपये, ही 1000 रुपये एकदा भरायचीच आहे तुम्हाला. कॅपराउंड 1 ला भेटलं, ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन लागल किंवा ब्रँच लागल, एखादं कॉलेज लागल, त्यावेळेस तुम्हाला ते 1000 रुपये भरणं कंपल्सरी आणि ही एकदाच भरायची आहे. सीट ऍक्सेप्टन्स फीस ही नॉन रिफंडेबल असते, ते तुम्हाला परत भेटत नाही आणि ही ऍडमिशन मध्ये पण कन्वर्ट होत नाही. ते म्हणतात 1000 रुपये भरले, आता मी एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो तिथून 1000 रुपये कट होतात, नाही. ही तुमची प्रोसेसिंग फी आहे, कॅपची प्रोसेसिंग फी आहे आणि ती तुम्हाला एकदा भरावीच लागते. कॅप 1 ला भरा, 2 ला भरा किंवा 3 ला भरा. आता हे ऑप्शन फॉर्मचं थोडंसं फॉर्मॅट आहे. ऑप्शन फॉर्म भरताना 4 स्टेप्स मध्ये भरला जातो. हा प्रेफरन्स स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 आणि स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 1 मध्ये काय असतं? शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स म्हणजे काय असते की तुम्ही ऑप्शन्स गोळा करा, निवडा. म्हणजे तुमची बकेट लिस्ट, म्हणजे तुमच्याकडे एक बकेट आहे, त्या बकेटमध्ये ऑप्शन्स टाकायचे. म्हणजे तुम्हाला समजा कॉम्प्युटरला जायचे, आयटी ला जायचे, एआय ला जायचे, म्हणजे ह्या कॉलेज एक कॉम्प्युटरचं घेतलं, दुसऱ्या कॉलेज एक कॉम्प्युटरचं घेतलं, तिसऱ्या कॉलेज एक कॉम्प्युटर घेतलं, असं वेगवेगळ्या कॉलेजचे तुम्ही कॉम्प्युटरचे ऑप्शन्स घेतले. त्यानंतर त्या कॉलेजचे समजा तुम्ही आयटीचे ऑप्शन घेतले, एआयचे ऑप्शन घेतले, मेकॅनिकलचे ऑप्शन घेतले, सिव्हिलचे ऑप्शन घेतले. असे ऑप्शन्स घेऊन तुम्ही काय करायचे? तुमच्या बकेटमध्ये टाकायचे. त्याला काय म्हणतात? कलेक्शन ऑफ द ऑप्शन्स, कलेक्शन ऑफ द प्रिफरन्सेस ऑप्शन्स कलेक्ट करायचं. बकेट लिस्ट तुमची तयार करायची आहे, कलेक्शन करायचे ऑप्शनचं. सेकंडला काय असणार आहे? सेट युअर प्रिफरन्सेस, म्हणजे त्याला आता नंबरिंग द्यायचे. नंबरिंग म्हणजे काय करायचे? त्यातला आता तुम्ही समजा 10 ऑप्शन्स गोळा केले, 10 कॉलेजचे समजा 10 मेकॅनिकल किंवा 10 कॉम्प्युटर तुम्ही घेतलेले आहेत. आता त्याला तुम्हाला काय द्यायचं? नंबरिंग द्यायचं. म्हणजे त्यातल्या कोणाला तरी नंबर 1 द्यायचा आहे, कोणाला तरी नंबर 2 द्यायचा आहे, कोणाला तरी नंबर 3 द्यायचा आहे. मग हे तुम्हाला सेट युअर प्रिफरन्सेस, तुमचे प्रेफरन्सेस सेट करायचे. तिसरं काय असणार आहे? ऑप्शन फॉर्म समरी. ऑप्शन फॉर्म समरी म्हणजे तुम्ही जे नंबर दिलेत ना, ह्यात बरोबर एक नंबरचं जे ऑप्शन असतं ते वरती येणार आहे. पहिल्यांदा काय केलं? आय रिपीट, पहिल्यांदा काय केलं? तुम्ही ऑप्शन्स गोळा केले. गोळा केल्यानंतर तुम्ही समजा 10 ऑप्शन्स गोळा केले वेगवेगळ्या कॉलेजचे, 10 कॉम्प्युटरचे असतील किंवा 10 मेकॅनिकलचे असतील किंवा 10 सिव्हिलचे असतील, असे गोळा केले. तुम्ही मिक्सही करू शकता, तसं काही नाही. एक कॉम्प्युटरचं घेतले, दुसरं आयटीचं घेतले, त्या कॉलेजचं कॉम्प्युटर घेतले, तिसऱ्या कॉलेजचं एआय घेतले, काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही जस्ट कलेक्शन केलं. आता दुसऱ्या नंबरला काय करायचं? त्यांना नंबरिंग करायची. नंबरिंग म्हणजे त्यांना सांगायचे की हे माझं पहिलं ऑप्शन असणार आहे, ह्या कॉलेजची ही ब्रँच म्हणजे माझं पहिलं ऑप्शन असणार आहे. ते तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कळेल. सोपी प्रोसेस आहे एकदम, काही कॉम्प्लिकेटेड नाही. जस्ट टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केले की तुम्हाला ते ऑप्शन्स येतात, त्याला प्रेफरन्सेस देता येतात, नंबरिंग देता येतं. हे नंबरिंग द्यायचे. आणि तिसरं काय? ऑप्शन समरी, म्हणजे जे नंबरिंग दिल्यानंतर मग तुम्हाला काय करताय? ते बरोबर हे नंबरिंग दिले ना त्या नंबरिंग प्रमाणे तुमची ते कॉलेज अरेंज करून देते. आणि चौथं काय असणार आहे?
चौथ्याला तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला प्रिंट आउट काढायची. कन्फर्म युअर ऑप्शन्स म्हणजे तो तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि प्रिंट आउट घ्यायची आहे. हे चारही स्टेप्स पूर्ण करणं खूप गरजेचं असतं. हे चारही स्टेप्स तुम्हाला पूर्ण करायच्या. आधी कलेक्शन्स करा, त्यानंतर त्याला नंबरिंग करा, प्रेफरन्सेस द्या, हा माझा पहिली प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी. त्यानंतर प्रायोरिटी वाईज तुम्हाला ते समरी दिसल, सगळी लिस्ट दिसल आणि त्या लिस्टची नंतर ओटीपी आणि पासवर्ड टाकून काय करायचं तुम्हाला प्रिंट आउट घ्यायचे आहे. आता तुम्हाला सांगतो की समजा तुम्हाला हे सेकंड ऑप्शन आहे की तुम्हाला नंबरिंग करायचे, की समजा तुम्ही हे ABCD असे 5 कॉलेजेस आहेत आणि त्या 5 कॉलेजेस समजा हे ब्रँचेस आहेत, 5 ब्रँचेस तुम्ही घेतलेले आहेत वेगवेगळे आणि ह्याला तुम्हाला नंबरिंग करायचं. नंबरिंग करताना कसं असतं की तुम्ही जिथं क्लिक करताना त्याला समजा तुम्हाला ह्याला नंबर 1 द्यायचं, मग फक्त क्लिक करायचं, तिथं बरोबर नंबर 1 जातो. तुम्हाला समजा त्यानंतर इथं क्लिक करायचं, ही ऑप्शन माझा सेकंड ऑप्शन असणार आहे, तेव्हा क्लिक करायचं बरोबर त्याला सेकंड ऑप्शन पडतो. ह्याला समजा क्लिक करायचे बरोबर ह्याला थर्ड ऑप्शन पडतो. ह्याला समजा क्लिक करायचं ह्याला चौथा ऑप्शन पडतो आणि ह्याला समजा क्लिक केले ह्याला 5 ऑप्शन पडतो. तुम्ही समजा 5 ऑप्शन्स केले तर 5 वेळा क्लिक केले की बरोबर त्याला ते नंबरिंग पडतं. तुम्ही 50 केले तर तुम्हाला ही 50 वेळा करावं लागेल. आणि आता थर्डला काय करायचं तुम्हाला समरी. आता थर्डला समरी, आता 1 नंबर कोणाला दिले तुम्ही C ला दिले, C कॉलेज 1 नंबरला आहे, E कॉलेज माझा 2 नंबरला आहे, A माझा 3 नंबरला आहे, B माझा 4 नंबरला आहे, D माझा 5 नंबरला आहे. आता इथे शॉर्टलिस्ट समरी केलं की समरी केलं हे बघा बरोबर हे प्रेफरन्स नंबर असतो. 1 नंबरला कुठला आलं C आलं, हे बघा C 1 नंबरला आलं, E किती नंबरला आलं 2 नंबरला आलं, A B D असं नंबरिंग येणार आहे. आणि चौथ्याला काय असणार आहे, चौथं काय असणार आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म म्हणजे पुट युअर पासवर्ड, तुम्हाला पासवर्ड टाकायचा, ओटीपी टाकायचा आणि टेक प्रिंट आउट, यू विल सी ओनली कोड्स. आता ज्यावेळेस तुम्ही ओटीपी टाकून प्रिंट आउट घेताल ना, त्या प्रिंट आउट वरती कॉलेजची नावं नाही येत, फक्त कोड येतो. या ठिकाणी पण स्टेप 3 पर्यंत कॉलेजचे नाव वगैरे दिसतं. एकदा स्टेप नंबर 3 गेली की तुम्हाला फक्त काय दिसणार आहेत, कोड दिसणार आहेत. हे कोड काय असणार आहेत याबद्दल आपण थोडंसं बोलू. चॉईस कोड म्हणजे कसं असते, आता आपण एक आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ, VPKBITचं आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं एक ऑप्शन घेऊ. तर कोडिंग कसं असतं, हे कोड कसे असतात. VPKBITचा जनरल कोड जो असणार तो 6284. आता हा 6284 जो असतो ना, ही कॉलेजचा कोड असतो. हे कॉलेज इंडिकेट करतं. किती अंकी नंबर असतो हा, 4 आणि 5 9 अंकी नंबर असतो. या 9 अंकामध्ये पहिले 4 अंक हे कॉलेजला रिप्रेझेंट करतात आणि पुढचे हे जे 5 अंक असतात ते ब्रँचला रिप्रेझेंट करतात. म्हणजे 6284 चा अर्थ काय होतो, 6284 चा अर्थ होतो VPKBIT आणि 24510 चा अर्थ काय होतो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता कुठल्याही कॉलेजला कॉम्प्युटर म्हटलं की हा अंक सेमच असणार आहे. कुठल्याही कॉम्प्युटरला कुठल्याही ब्रँचला कुठल्याही कॉलेजला गेला तरी कॉम्प्युटरसाठी हा डिजिट सेमच असणार. म्हणजे कॉलेज टू कॉलेज काय बदलणार आहे, फक्त हा कोड बदलणार आहे. 6284 चा अर्थ होतो VPKBIT. जसं PICTचा काय बरं हा नंबर, PICTचा नंबर आहे 6271. 24510 सेमच राहतो कॉम्प्युटर. आता तुम्हाला कमींचा पाहिजे असेल तर कमींचा कसा आहे 6276 ह्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, ग्रुपवरती टाकतो मी. कॉलेजचे कोड आणि त्याचे ब्रँचेस इंटेक वगैरे सगळं मी कोड ग्रुपवरती टाकणार आहे. PCCU असेल तर PCCUचा काय कोड आहे 6175. म्हणजे हे 4 आकडे कॉलेजला रिप्रेझेंट करतात आणि पुढचे 5 आकडे ब्रँचला रिप्रेझेंट. आपण COPचे एक्झाम्पल घेऊ, हे झालं कॉलेज आणि झाले ब्रँच. आपण COPचे एक्झाम्पल घेऊ. COPचा कोड काय आहे, COPचा कोड आहे 6006. हा पहिला 4 अंक. जसा VPचा कोड काय 6284 तसं COPचा कोड आहे 6006. आणि कॉम्प्युटरचा स्कोर तर सगळ्यांचा सारखाच आहे, 24510 म्हणजे कॉम्प्युटर. तुम्ही COPला जरी गेलात तरी हा 24510 असणार आहे. म्हणजे 6006 24510 काय म्हणतं COPचं कॉम्प्युटर. हे काय म्हणतं 6284 24510 VPचं कॉम्प्युटर. हे कॉलेज फक्त बदलणार आहे, पहिले 4 अंक बदलतात, हे सेमच असतं. आता एखाद्या कॉलेजला फक्त मुलींसाठी जागा असतात, फिमेल सीट्स, वुमेन सीट्स, कॉलेज असेल, भारतीय विद्यापीठ असेल, या ठिकाणी काय होतं की तिथं फक्त मुलीच ऍडमिशन घेऊ शकतात, मुलांचं ऍडमिशन होत नाही, बॉईज साठी नसतात, ते फक्त गर्ल्स कॉलेज आहे, वुमेन्स कॉलेज आहे ते. तर तिथं तिथले कोड कसे असतात 6284 24510. म्हणजे 6284 झालं VPKBIT, आपल्याकडे गर्ल्स नाही, जस्ट एन एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. आणि 24510 म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आणि पुढे F असेल तर याचा अर्थ होतो की मुलींचं कॉलेज आहे. विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन टाकायचा नसतो, टाकला तरी तिथं ऍडमिशन भेटणार नाही, तुमचा ऑप्शन वाया जाईल. त्यामुळे हे ऑप्शन फक्त मुलींसाठी असतं. आता TFW चे कोड हे वेगळेच असतात. TFW चा कोड कसा असतो 6284. परत आलं कॉलेज 6284 24510. आता हा जो 510 आहे ना, 510च्या ऐवजी येतो 511. म्हणजे हा शेवटचा 0 नाही, 0च्या ऐवजी काय तर 1 आणि शेवटी काय तर टीचा अर्थ होतो TFWS. म्हणजे तुम्ही जर म्हणला की VPKBIT कॉम्प्युटरला आता 2 ऑप्शन झाले, एक झाला जनरलचा ऑप्शन आणि एक झाला TFW. फिमेल तर नाही आपल्याकडे, मुलींचं तर नाहीये. मग आपल्याकडे किती ऑप्शन झाले, 2 ऑप्शन झाले. 6284 24510 हा झाला VPKBITचा कॉम्प्युटर आणि याचा जनरल कोणीही टाकू शकतो. हा मुलगा पण टाकू शकतो, मुलगी पण टाकू शकते, कोणीही टाकू शकतो. पण TFWS चा कोड काय 6284 24511. 10च्या ऐवजी हा 11 असणार आहे. 11 म्हणले की हा TFWS चा कोड असणार आहे. म्हणजे ज्यांनी TFWS साठी S केलं होतं ते जनरल पण ऑप्शन टाकू शकतात आणि TFWS पण ऑप्शन टाकू शकतात. म्हणजे एका ब्रँचचे आता 2 ऑप्शन असणार आहे. हा जर टाकला तर हा तुम्ही जनरल साठी कन्सिडर होणार, हा जर टाकला तर हा तुम्ही TFWS साठी कन्सिडर होणार.
आणि 24/11 FT आलं तर काय होतं, मग हे मुलींसाठी आहे. F म्हणजे मुलींसाठी वुमेन्स आणि T म्हणजे TFWS म्हणजे मुलींसाठी हा कॉम्प्युटर, F म्हणजे मुलींसाठी आणि T म्हणजे TFWS. बरेचसे विद्यार्थी फक्त TFWS चे ऑप्शन्स टाकतात. दरवर्षी असे 3-4 तरी केसेस असतात की मी TFWS ला येस केले. सगळे विद्यार्थी काय करतात, हे 11T म्हणजे 628/4/24/511 हा T वालेच ऑप्शन टाकतात. तसं नसतं. तुम्ही TFWS ला येस केले याचा अर्थ काय होतो, तुम्ही TFWS चे ऑप्शन टाकण्यासाठी इलिजिबल आहात. सगळे TFWS टाकायचे असं नाही आणि टाकायचे कधीच नसतात, कारण TFWS मेरिट तुम्हाला माहिती की हाय असतं. म्हणजे एका ब्रँचला जर 60 जागा असतील तर 63 जागा भरल्या जातात आणि 63 जागामध्ये टॉपचे जे 3 विद्यार्थी असतात ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असतं त्यांना त्या जागा भेटतात. त्यामुळं फक्त TFWS ऑप्शन नाही टाकायचे, जनरलचे पण टाकायचं, TFWS पण टाकायचं. म्हणजे कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरचा TFWS शिकतो, TFWS वरती टाका, त्याच्या खाली जनरलचे टाका, पण मिक्स करावं लागतं, ऑप्शन्स मिक्स करावं लागतं. तर बरेचसे विद्यार्थी फक्त TFWS ऑप्शन्स टाकतात, असं करायचं नाही. TFWS पण TFWS ला येस केलं म्हणजे यू आर एलिजिबल, TFWS टाक असं नाही. तुम्ही आणि नाही टाकले तरी चालतात. मी समजा TFWS ला येस केलं आणि मी सगळे जनरलचेच टाकले चालतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि TFWS जर मी येस नसेल केलं तर तुम्हाला TFWS ऑप्शन टाकता येत नाही. त्यामुळे ज्यांनी TFWS येस केलं त्यांनी TFWS पण ऑप्शन टाका आणि जनरलचे पण ऑप्शन टाका, मिक्स टाका. आता हे ब्रँच वाईज, हे फक्त तुम्हाला मी कॉम्प्युटरचं सांगत होतो. 24/510 म्हणजे काय असतं कॉम्प्युटर. तसं AIDS चा कोड काय 99/510. ही कॉलेजचा कोड बदलला. आता VP चा AIDS म्हणजे काय असणार आहे 6284/99510. VP चा सिव्हिल म्हणजे काय 6284, हे तर सेमच असणार आहे VP. आणि सिव्हिलचा कोड काय 19110. कॉम्प्युटरचा कोड 24/510. IT चा कोड 24/710. इलेक्ट्रिकलचा कोड, ENTC चा कोड हा मेकॅनिकलचा कोड आहे. हे कोडचं मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती डिटेलमध्ये आणखीन सांगणच. तर कॉलेज कट ऑफ आणि मार्क्स ही सीट मी तुम्हाला नंतर शेअर करेल. मागच्या वर्षीचे JEE चे कट ऑफ्स आणि मागच्या वर्षीचे CET तुम्हाला थोडंसं होमवर्क करावं लागेल थोडंसं. आणि जनरली काय होतं, विद्यार्थी समजा 80 मार्क्स असतील, 80% जर असतील CET मध्ये, तर विद्यार्थी काय करतात 80% वाले 90, 95, 96 अशीच रँकची कॉलेजेस टाकतात. तुम्ही जर 80% असेल सगळेच तुम्ही जर 90% रँकची वगैरे टाकले तर प्रॉब्लेम काय होणार आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट नाही होणार आहे. त्याच्यामुळे मी जनरली काय सांगतो की सिलेक्ट कॉलेज विथ +or- 5 to 10%, म्हणजे 80 तुम्हाला जर पर्सेंटाईल असतील तर तुम्ही 90% टाका, 98, 99, 100% वाले पण टाका. पण तुम्हाला जर 80% असतील तर 80% वाले पण काय ऑप्शन्स येऊ द्या. 80% खालचे म्हणजे 75% वाले पण थोडेसे येऊ द्या, कारण की ऑप्शन्स किती भरायचे तुम्हाला, मॅक्सिमम तुम्ही 300 ऑप्शन पर्यंत ऑप्शन टाकू शकता. आपल्याला 300 नाही टाकायचे, पण जर 50 ऑप्शन टाकायचे असेल तर 50 मध्ये समजा तुम्ही 10, 15, 95 वाले टाकले, 10, 15 तुम्ही 90 वाले टाकले, 10, 15 तुम्ही 80 वाले टाकले, तर 70, 75 वाले पण थोडेसे ऑप्शन खाली येऊ द्या. कारण काहीच न भेटण्यापेक्षा काहीतरी भेटलेलं कधी पण चांगलं. कारण तुम्ही 80 जर पर्सेंटाईल असेल आणि तुम्ही सगळेच जर 90% टाकले तर तुम्हाला रिझल्ट काय येणार आहे, नॉट अलॉटेड, 0 अलोकेशन. त्यापेक्षा एखादी काही कॉलेजेस ज्यांचं मेरिट 80च्या कमी आहे असे पण काहीतरी ऑप्शन टाका. जास्त मार्क्स कमी ऑप्शन, म्हणजे तुम्हाला जर मार्क्स खूप चांगले असतील 90, 95, 98 असतील तर जास्त ऑप्शन टाकायची गरज नाही. परंतु मार्क्स जर खूपच कमी असतील 40%, 50, 60% असतील तर ऑप्शन शक्यतो जास्त टाका. आय रिपीट, जर जास्त पर्सेंटाईल असेल तर थोडेसे कमी ऑप्शन टाकले तरी चालतात, पण मार्क्स जर खूपच कमी असतील तर तुम्हाला ऑप्शन थोडेसे वाढवावे लागणार आहेत. आता काही पण थोड्याशा महत्वाची सूचना सांगतो. महत्वाची सूचना म्हणजे कॉलेजची फी ब्रँच वाईज वेगळी नसते. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत व्हीपीची कॉम्प्युटरची फी किती आहे. बरेचसे विद्यार्थी विचारतात की व्हीपीची कॉम्प्युटरची फी किती आहे, व्हीपीची सिव्हिलची फी किती आहे. तर ही ब्रँच वाईज फीज नसते, ही कॉलेज वाईज फीज असते. कॉलेज म्हणजे एका व्हीपीची फीस ठरली की ती सगळ्या ब्रँचला सारखीच असणार आहे. तुम्ही सिव्हिल ऍडमिशन घ्या, मेकॅनिकलला घ्या, ENTCला घ्या किंवा इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरला घ्या, फी सेमच. कॉलेजची फी ब्रँच वाईज वेगळी नसते. सर्व ब्रँचसाठी फी ही सारखीच असते आणि सर्व ब्रँचसाठी एकाच वेळेस ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते. म्हणजे आता जो ऑप्शन फॉर्म भरणार आहे ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही मेकॅनिकलचे ऑप्शन टाकू शकता, सिव्हिलचे टाकू शकता, मिक्स करू शकता. सिव्हिल टाका, मेकॅनिकल टाका, इलेक्ट्रिकल टाका, कॉम्प्युटर, IT, तुम्हाला ज्या ब्रँचला जायची इच्छा आहे आणि तुमचे मार्क्स आणि कॅटेगरी महत्वाचे आहे त्याप्रमाणे सिलेक्ट करून तुम्ही काय मेकॅनिकलचे टाका, काय कॉम्प्युटर, IT, IDC वगैरे मिक्स करू शकता. CET आणि JEE साठी एकच ऑप्शन फॉर्म असणार आहे. आय रिपीट, CET आणि JEE साठी एकच ऑप्शन फॉर्म असणार आहे. म्हणजे CETचा ऑप्शन फॉर्म वेगळा आणि JEE ऑप्शन फॉर्म वेगळा, EWS चा वेगळा, SABC चा वेगळा, TFW चा वेगळा, असं काही नसते. ऑप्शन जसं तुम्ही रजिस्ट्रेशन एकदाच केलं त्याच्यामध्येच टिक केलं, तुम्ही CET ला टिक केलं, JEE टिक केलं, EWS ला टिक केलं, TFW ला टिक केलं, आणखी काही डिफेन्स असेल, हँडिकॅप असेल, कुठं कुठं टिक मार्क केलं. तसंच हा प्रेफरन्स फॉर्म पण एकच असणार आहे. CET साठी पण तोच, JEE साठी पण तोच, TFW साठी पण तोच, सगळ्यांसाठी सारखाच. विद्यार्थ्याचे ऍडमिशन CET कोट्यातनं होऊ द्या किंवा JEE कोट्यातनं होऊ द्या,
फीज मध्ये कुठलाही फरक असणार नाहीये. म्हणजे सीईटीतनं जरी ऍडमिशन झालं किंवा जेडब्ल्यू मध्ये ऍडमिशन झालं, तुम्हाला तुमची कॅटेगरीला जेवढी फी लागते तेवढीच फी तुम्हाला भरावी लागणार आहे. विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीनुसार आणि उत्पन्नानुसार लागू असलेली फीस दोन्ही कोट्यासाठी सारखीच असणार आहे. म्हणजे सीईटीतनं जर ऍडमिशन झालं तरी तेवढीच फी आणि जेडब्ल्यूतनं झालं तरी तेवढीच फी. ही फी कशावर डिपेंड असते? तुमच्या कॅटेगरी आणि उत्पन्नावरती डिपेंड असते. ऍडमिशन घेता वेळेस स्कॉलरशिप वगळता तुम्हाला लागू असलेली फीस भरावी लागते. म्हणजे तुम्ही समजा एनटी कॅटेगरीतले असेल तर काय असतं, एनटी कॅटेगरीवाल्यांना 100% ट्युशन फी माफ असते. म्हणजे 1 लाखामधले 80,000 माफ होतात. मग भारताने किती भरायचे? 1 लाख भरायचे आणि परत 80,000 भेटणार असं नसते. भारताने किती भरायचे? 20,000 भरायचे. आता एससी वाल्यांसाठी फी किती? समजा 4,000 रुपये. मग भारताने किती भरायचे? 4,000 रुपये भरायचे. म्हणजे तुमच्या कॅटेगरीला जेवढी लागते ना तेवढीच भरायची. फक्त महत्वाचं काय असतं की नंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागणार आहे. स्कॉलरशिपचा जे एनटी असतील, एससी असेल, एसटी असेल, सर्वांना स्कॉलरशिपचा. फक्त स्कॉलरशिपचा फॉर्म कुणाला असणार आहे? मॅनेजमेंट वाल्यांना आणि TFWS वाल्यांना. कारण TFWS वाल्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची परमिशन नसते, कारण त्यांना ऑलरेडी फी माफ झालेली असते. आणि जे मॅनेजमेंट कोट्यात नसतात त्यांना पूर्ण फी भरावी लागते, त्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येत नाही. ज्यांना कॅपमधून ऍडमिशन भेटलेत आणि जे कॅटेगरीमध्ये येतं अशा सर्वांना नंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं गरजेचं असतं. फॉर्म जर नाही भरला तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी द्यावी लागते. विद्यार्थ्यांच्या पालकाचे मागील वर्षी उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असेल. लिसन इट केअरफुली, हे थोडंसं व्यवस्थित ऐका. विद्यार्थ्यांच्या पालकांची मागील वर्षाची उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर ओपन, ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या विद्यार्थ्यांची फीज सारखीच असणार आहे. हो, ह्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी फी सारखीच असते. बरेचसे विद्यार्थी म्हणतात नाही ओपनची फी जास्त असते, ओबीसीची कमी असते किंवा ओपनची जास्त असते, ईडब्ल्यूएसची कमी असते. असं काही नसते. ओपन वाला, ओबीसी वाला, एससीबीसी वाला, ईडब्ल्यूएस वाला सगळ्यांची फी सारखीच असते. ह्या सर्वांना ईबीसीच भेटते. ईबीसी म्हणजे स्कॉलरशिप, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून म्हणतो आपण त्याला, की त्यामध्ये तुम्हाला 50% कन्सेशन असतं. मुलींना 100% असतं या वर्षीपासून, पण मुलांना 50% कन्सेशन असतं. 1 लाख फी असेल तर तुम्हाला जर सर्वसाधारण 40 ते 45,000 रुपये त्यातनं माफ होतात. मग तुम्ही ओपन कॅटेगरीतले असा, ओबीसीतले असा. फक्त त्याला क्रायटेरिया काय? क्रायटेरिया काय की तुमचं ऍडमिशन हे कॅपमधनं झालेलं पाहिजे आणि तुमचं उत्पन्न काय पाहिजे? 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. 8 लाखापेक्षा कमी असेल तर ओपन, ओबीसी, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या सर्वांची फी सारखीच असणार आहे आणि सगळ्या कॉलेजेसला सारखी असणार. हे फक्त मी व्हीपी बद्दल बोलत नाही, सगळ्या कॉलेजेसची फी तेवढीच असणार आहे, सारखीच असणार आहे. फीज ऍडमिशन कॅटेगरीवर असते, अलॉटेड सीट वरती नाही. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. याचं म्हणायचंय काय मला की ऍडमिशन कॅटेगरीवर तुमची कॅटेगरी कुठली याच्यावर फी असते. बऱ्याच वेळा काय होतं की एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी भेटत नाहीत. मग काय होतं, ओपन वाल्यालाच एसटीची सीट भेटून जाते. एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये कमी असल्या कारण काय होतं, एसटीच्या सीट भरतच नाहीत. मग नंतर ते काय करतात, कॅपराउंड 2 किंवा कॅपराउंड 3 ला ओपन टू ऑल करतात. मग बऱ्याच वेळा काय होतं, ओपन वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एसटी कॅटेगरीची सीट लागून जाते. मग ओपन वाल्याला एसटीची लागली तर मग त्यांनी काय एसटीची फी भरायची का? नाही. आय रिपीट, फीज कशावरती डिपेंड असते? फीज ही तुमच्या कॅटेगरीवरती आणि तुमच्या उत्पन्नावरती डिपेंड असते. तुम्हाला कुठली सीट लागली, तुम्हाला हँडिकॅपची सीट लागली का, एससीची लागली का, एसटीची लागली, याच्यावर डिपेंड नसते. तुमचं कॅटेगरी कुठली आहे आणि तुमचं उत्पन्न कुठलं आहे त्याच्यावर फी डिपेंड करते. ऑप्शन फॉर्म भरताना अनोळखी कॉलेजचे ऑप्शन टाळा. रिपीट, बऱ्याच वेळा असं ऐकवण्यात असतं की हे कॉलेज खूप छान आहे, ते कॉलेज खूप छान आहे. फक्त तुम्ही पाहिलेलं नसते, त्याची फी स्ट्रक्चर तुम्हाला माहित नसते, तिथं हॉस्टेल आहे की हे माहित नसते, तिथल्या प्लेसमेंट बद्दल माहित नसते, कोणीतरी सांगितलेलं असते आणि तुम्ही भरून टाकता आणि लागलं तर नंतर त्रास होतो, पश्चाताप होतो. त्यामुळे शक्यतो एखादं कॉलेज जर अनोळखी असेल, ज्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट केलेलं नाही, ज्या कॉलेजला तुम्ही कोणी नातेवाईक वगैरे त्यांनी प्रेफर केलेलं नाहीये किंवा कोणी त्या कॉलेजबद्दल कन्फर्म अशी माहिती सांगितली नाही, असे कॉलेज शक्यतो टाकू नका. याच्यामध्ये आणखीन एक विद्यार्थी गडबड करतात दरवर्षी. जनरली गव्हर्नमेंट कॉलेज करत बसतात आणि गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकतात. मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बारामतीचे विद्यार्थी टाकलं, त्यांनी कुठलं तरी चंद्रपूर, यवतमाळचं कॉलेज चांगले आहेत, कॉलेजबद्दल मला नाही म्हणायचं नाहीये, परंतु तुम्हाला जायचंय का चंद्रपूरला, तुम्हाला जायचंय का यवतमाळला, तिकडले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत चांगले, पण तुम्ही बारामतीवरनं जाणार का यवतमाळला? त्यामुळे फक्त गव्हर्नमेंट नका करू, प्रायव्हेटमध्ये पण चांगले कॉलेजेस आहेत आणि सगळेच गव्हर्नमेंटचे कॉलेज छान आहेत असंही काही नाही. ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे ते 1 नंबरला टाकायचं. आता इथं पण बरेचसे विद्यार्थी गडबड करतात की विद्यार्थ्याला जायचं. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की समजा तुम्हाला व्हीपीला यायचंय, तर मग तुम्ही व्हीपी 1 नंबरला का टाकत नाही? तर तुम्हाला पीएचसीला जायचंय, मग पीएचसी 1 नंबरला का टाकत नाही? तर कुठलं तरी दुसरंच कॉलेज टाकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचा ठरलेला असतो 1 नंबरला सीव्हीपी टाकायचं. का? कारण ते कंपल्सरी ऑप्शन आहे. तुला जायचंय का पण सीव्हीपीला, तुला भेटणार आहे का सीव्हीपी, तुला कुठलं भेटणार आहे, तुला कुठं जायची इच्छा आहे, त्या कॉलेज 1 नंबरला टाकायचं. लक्ष द्या की फक्त 1 नंबर कंपल्सरी म्हणून टाकायचं नाही असं करू नका, कारण कॅपराउंड 1 खूप महत्वाचा असतो आणि कॅपराउंड 1 मध्ये मॅक्सिमम सीट भरल्या जातात. त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे ना त्या कॉलेजचं ऑप्शन हे 1 नंबरला टाका. कृपया आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड कोणालाही शेअर करायचा नाही. कुठल्याही कॉलेजला आपले मूळ कागदपत्र आणि ऍडमिशन किंवा फीज ऍडमिशन कन्फर्म होण्यापूर्वी द्यायचं नाही.
ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स 1 पासून चालू होते आणि ज्या ठिकाणी अलॉटमेंट होईल त्यानंतरचे प्रेफरन्सेस चेक केले जाणार नाहीत. याचा अर्थ काय होतो की तुम्ही समजा एक 25 ऑप्शन टाकलेले आहेत, 25 ऑप्शन, मग कॉम्प्युटर काय करतं, चालू कुठनं करतं, 25 पासून उलट चालू नाही करत, 1 नंबर पासून चालू करतं. आधी पहिलं ऑप्शन घेतं आणि ते पहिलं ऑप्शन तुम्हाला चेक करतं, बसतंय का नाही, नाही बसलं तर सेकंड ऑप्शन, सेकंड बसतंय का नाही, तर थर्ड ऑप्शन. आणि चेक करत असताना ते काय करतं की एक विद्यार्थी समजा XYZ विद्यार्थी, मी सीईटी पण दिलेली आहे, मी JEE पण दिलेली आहे, मी TFWS ला पण येस केलेला आहे, मी EWS मध्ये पण येतो, मी हँडिकॅप पण आहे, मी डिफेन्स मध्ये पण आहे. म्हणजे एकाच विद्यार्थ्याला 5-5, 6-6 टॅग लागू शकतात. म्हणजे 6-6 दरवाज्यातनं तो एंट्री मारू शकतो. कुठले दरवाजे मी सांगितले, सीईटी मधनं पण एखादा एंट्री मारू शकतो. त्याच विद्यार्थ्यांनी जेई दिलेलं असेल, त्याला चांगले मार्क्स असेल, तो जेई मधनं पण ऍडमिशन घेऊ शकतो. तोच विद्यार्थी TFWS मधनं पण ऍडमिशन घेऊ शकतो. तोच विद्यार्थी EWS मधनं पण ऍडमिशन घेऊ शकतो. तोच विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅप मधनं पण ऍडमिशन घेऊ शकतो. तोच विद्यार्थी काय म्हणतात त्याला, डिफेन्स असेल तर डिफेन्स मधनं पण ऍडमिशन घेऊ शकतो. हे सगळे तुमचे टॅग असतात. मग कॉम्प्युटर काय करतं, 1 नंबरचं ऑप्शन घेतं. 1 नंबरचं ऑप्शन घेतल्यानंतर ते काय करतं, सीईटीतनं चेक करतं बसतंय का, नसल बसत तर JEE चेक करतं बसतंय का, ते नसल बसत तर ते काय करतं TFWS मधनं चेक करतं, EWS मधनं चेक करतंय, त्यानंतर तुमचं हँडिकॅप मधनं, डिफेन्स मधनं चेक करते आणि तुम्हाला ऑप्शन्स लागलं की ते तुम्हाला अलॉट करते. आता फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक ऑप्शन 3-4 कॅटेगरीतून लागते, त्याला समजा ती JEE मधनं पण लागते, त्याला ती जनरल मधनं पण लागते, त्याला ती TFWS मधनं पण लागते. मग कुठलं तुम्हाला देणार, सीईटीचं देणार, JEE देणार का TFWS मध्ये देणार. आता त्या ठिकाणी कॉम्प्युटर काय करते की तुम्हाला कुठल्या दरवाज्यातनं फीज कमी लागते. आता TFWS मधनं फीज कमी लागते, मग ती तिथं फीजचा विचार करते. मग समजा 3-4 कॅटेगरीतून तुम्हाला जर ते ऑप्शन्स लागत असत तर कुठल्या कॅटेगरीचं टॅग लावल्यानंतर तुम्हाला फीज कमी लागणार आहे ती तुम्हाला अलॉट करते. आता 1 नंबरचं ऑप्शन नाही लागलं तर 2 नंबरचं चेक करते, 2 नंबरचं नाही लागलं तर 3 नंबरचं चेक करते, 3 नंबरचं नाही लागलं तर 4 नंबरचं चेक करते. आणि समजा 4 नंबर तुम्ही समजा 25 ऑप्शन्स टाकलेत आणि त्यामध्ये तुम्हाला 4 नंबरचं लागलं, 5 नंबरचं चेक होत नाही. आय रिपीट, 25 ऑप्शन टाकलेत, 25 ऑप्शन पैकी पहिलं चेक केलं नाही लागलं, दुसरं चेक केलं नाही लागलं, तिसरं चेक केलं नाही लागलं, 4 नंबरचं चेक केलं लागलं. एकदा 4 नंबरचं लागलं की ते 5 नंबरचं चेक करत नाही. भले तुम्ही नंतर 200 ऑप्शन जरी टाकलेले असेल तरी ते लागणार नाही, ते चेक होणार नाही. म्हणजे एका विद्यार्थ्याला एका वेळेस एकच कॉलेज किंवा एकच ब्रँच अलॉट होणार आहे. असं नाही म्हणायचं की मला हे पण लागतंय, ते पण लागतंय, मला 7 नंबरचं पण लागतंय, मला 10 नंबरचं पण लागतंय, मला 25 नंबर, असं नसतं. 2 नंबरचं जर चेक झालं आणि 2 नंबरचं जर लागलं आणि खाली जर तुम्ही समजा 300 ऑप्शन टाकले असतील तर खालचे 298 चेकच होत नाहीत. आय रिपीट, जिथं लागलं तिथं प्रोसेस थांबते, ते तुम्हाला अलॉट करतं. बाकीचे कॉलेज, बाकीचे ऑप्शन चेक होत नाहीत. त्यामुळे तुमचं बेस्ट ऑप्शन 1 नंबरला पाहिजे आणि 1 नंबर पासून डिक्रीजिंग ऑर्डरने टाकायचे असतात ऑप्शन्स. TFWS मधून फॉर्म भरला तर सगळे TFWS, मी परत एकदा हे सांगतो कारण की विद्यार्थी खूप गडबड करतात. TFWS ला एस केलेले, तुम्ही जर TFWS ला एस केला असेल तर सगळे TFWS चे ऑप्शन्स टाकू नका, मिक्स करा. त्या TFWS चे पण टाका, म्हणजे 1-1T वाले पण टाका आणि 1-0 वाले पण टाका, म्हणजे जनरलचे पण टाका आणि TFWS पण टाका. TFWS चे शक्यतो वरती टाका, जनरलचे खाली टाका आणि मिक्स करा, मिक्स करा. फक्त TFWS भरू नका. शक्यतो बाहेर पैसे देऊन फॉर्म भरणे टाळा. कॅप राऊंड 1 खूप महत्वाचा असतो, त्याच्यामुळं ज्याला माहिती आहे त्याच्याकडनं शक्यतो ऑप्शन फॉर्म भरा, नाही तर स्वतः स्टडी करा. पण कोणाला तरी 50-100 रुपये 200 रुपये देऊन ऑप्शन फॉर्म भरू नका. बऱ्याच वेळा गडबड केली जाते, ऑप्शन चुकवले जातात, पर्पजली चुकवले जातात. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शनच्या कॅप राऊंडच्या बाहेर पडू शकता. त्यामुळं तुम्हाला माहित नसेल आम्हाला विचारा, कॉलेजला या, आम्ही तुम्हाला मदत करू. पण अनोळखी माणसांकडनं नेट कॅफेवरती जाऊन कुठेतरी 100-200 रुपये देऊन ऑप्शन फॉर्म भरू नका, प्रोसेसमध्ये गडबड होईल. पहिल्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरण्याची घाई करू नका. आता हे पण जनरल विद्यार्थी करतात, आपल्याला 9, 10, 11, 3 दिवस आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. मग बऱ्यापैकी काय करतात, पहिल्या दिवशी पटकन एकदा 9 वाजता वेबसाईट चालू झाली की 10 वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरून मोकळा. असं काही नसतंय. पहिल्या दिवशी काही करू नका, थोडासा स्टडी करा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी थोडासा स्टडी करा, दुसऱ्या दिवशी दुपारनं किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी ऑप्शन फॉर्म भरला तरी चालतो. त्यामुळे घाई करू नका. कारण प्रॉब्लेम काय आहे की एकदा तुम्ही जर कन्फर्म केला, प्रिंट आउट काढला आणि घाई जर ऑप्शन चुकवले तर ऑप्शन फॉर्म एडिट करता येत नाही. आय रिपीट, परत एकदा सांगतो, ऑप्शन फॉर्म एडिट करता येत नाही. आता कॉलेज सिलेक्ट करताना काय काळजी घ्यायची की मला कॉलेज कुठलं कॉलेज टाकायचे बाबा. त्यामध्ये 3-4 मी पॉईंट, 7-8 पॉईंट मी दिलेले आहेत. एस्टॅब्लिशमेंट इयर पहा त्या कॉलेजचं, की तुम्हाला एखाद्या कॉलेजला प्रिफरन्स द्यायचं आहे, त्या कॉलेजचं नाव ऍड करायचं आहे, त्या कॉलेजची एखादी ब्रँच ऍड करायची आहे, त्या एस्टॅब्लिशमेंट इयर पहा, म्हणजे त्या कॉलेजची स्थापना वर्ष, कधी ते कॉलेज चालू झालेलं आहे.
किती जुनं आहे, 5 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे, 50 वर्षापूर्वीचे, त्यांचं अक्रेडिटेशन पहा की त्यांचं नॅक झालेलं आहे का, त्यांचं एनबीए झालेलं आहे का. हे इन्स्पेक्शन बॉडीज आहेत. नॅक एनबीए असेल तर त्यांचं रँकिंग चांगले बाबा. त्यांचं इंडस्ट्री कोलॅबोरेशन बघा, इंडस्ट्री बरोबर त्यांचं टायअप आहे का, इंटर्नशिप वगैरे होतात का तिथं. प्लेसमेंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांचे प्लेसमेंट होतात का, पॅकेजेस कसे आहेत, हायेस्ट लोएस्ट पॅकेज किती आहे, ऍव्हरेज पॅकेज किती आहे, किती पर्सेंट मुलं प्लेस होत आहेत. त्यानंतर टीचिंग स्टाफ आहे का, फक्त स्टाफ असून गरजेचं नाहीये की क्वालिफाईड अँड नंबर, की सफिशियंट नंबर मध्ये टीचिंग स्टाफ पाहिजे आणि तो क्वालिफाईड पाहिजे. म्हणजे पीएचडी होल्डर्स असतील, समजा एमटेक चांगल्या ठिकाणावरून केलेला असेल असाच टीचिंग स्टाफ आहे का. कॉलेजची फीज सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्हाला कॉलेज खूप छान छान आहे पण फीज खूप भरमसाठ असेल तर ती फीज पण तुम्हाला अफोर्डेबल पाहिजे, तुम्हाला परवडली पाहिजे ती फीज. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, फक्त हॉस्टेल फॅसिलिटी असून गरज नाही, ती इन कॅम्पस आहे का. पुण्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की कॉलेज एका कोपऱ्याला असते आणि हॉस्टेल दुसऱ्या कोपऱ्याला असते, तुम्हाला कॉलेज टू हॉस्टेल जायला 2-3 तास लागतात. त्यामुळे हॉस्टेल फॅसिलिटी आहे का आणि ती इन कॅम्पस आहे का, कॉलेजच्या जवळ पाहिजे, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहिजे. सिक्युरिटी आहे का, मेस फॅसिलिटी आहे का. मेस फॅसिलिटी असून चालत नाही तर मेस फॅसिलिटीची मेसची क्वालिटी पहा. तर लायब्ररी आहे का, सफिशियंट लायब्ररी आहे का, लायब्ररीमध्ये पुस्तक आहेत का, को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होतात का फक्त टीचिंगच होतं त्या ठिकाणी. टीचिंग बरोबर काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात, काही टेक्निकल ऍक्टिव्हिटी असतात, हे पण ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे ना. शक्यतो हे काही पॉईंट्स मी दिलेले आहेत की जे पॉईंट्स तुम्ही एखाद्या कॉलेजचं ऑप्शन्स ऍड करताना हे पॉईंट थोडेसे विचारात घ्या. डोळे झाकून कुणाच्याही कॉलेजचं कुठल्याही ब्रँचचं कोणतरी सांगते म्हणून ऍडिशन करू नका. हा प्रश्न जनरली बरेच विद्यार्थी मला विचारतात की विच वन इज इम्पॉर्टंट. म्हणजे बरेचसे म्हणजे ढिगाणी म्हटलं तरी विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन असतोच की विच वन इज इम्पॉर्टंट, ब्रँच इम्पॉर्टंट आहे का कॉलेज इम्पॉर्टंट आहे. की मला जनरली काय आता जर तुम्ही बघितलं तर जनरली कॉम्प्युटर सगळे करतात, आयटी आयडीएस करतात, सगळे कोर ब्रांचेस कडे जायला नको म्हणतात. तो विच वन इज इम्पॉर्टंट, की कोर्स महत्वाचा आहे का कॉलेज महत्वाचं आहे. तर जनरली ह्याचं उत्तर हे राहील की राईट इज ऑलवेज राईट. आणि राईटला काय, इकडे जर तुम्ही राईटला बघितलं तर राईटला काय आहे, कॉलेज आहे, कॉलेज. त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स जर द्यायचा असेल तर शक्यतो कॉलेजला प्रेफरन्स द्या, कारण कॉलेजचं रेप्युटेशन खूप महत्वाचं असते. तुम्हाला जर म्हणलं की आयआयटीला मेकॅनिकल भेटतंय का, चालतंय, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर म्हणलं की सीओपीला इलेक्ट्रिकलला जायचंय का किंवा एखाद्या इंडस्ट्रियल ब्रँचला जायचंय का, तर तुम्ही तयार असतात. कारण कसं असतं की ती ब्रँड आहे. तुम्हाला म्हटलं पीआयसीटीला एनटीसी चालतंय का, चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला म्हटलं कमीजला एनटीसी चालतंय का, तेही चालतंय. कारण कसं असतं की हे ब्रँड असतो, कॉलेजचा ब्रँच काय नसते. 4 वर्षानंतर हा टर्न असतो. मागच्या 4-5 वर्षापूर्वी मेकॅनिकलला खूप क्रेज होती, त्याच्या मागच्या 4-5 वर्षापूर्वी एनटीसीला क्रेज होती. त्यामुळे हे 4-5 वर्षानंतर रोटेशन फिरत असतं, ते अप अँड डाऊन्स असतात. पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, कॉलेज इम्पॉर्टंट आहे. कॉलेज जर चांगला असेल तर तिथला टीचिंग स्टाफ चांगला असतो, लायब्ररी, तिथले एन्व्हायरमेंट चांगलं असते, हॉस्टेल मेस फॅसिलिटी चांगले असतात, तुम्हाला चांगले स्किल्स भेटतात तिथं, तुम्ही ऑलराऊंडर होता, जेणेकरून प्लेसमेंटला प्रॉब्लेम येत नाही. सो प्रेफरन्स जर द्यायचं असेल तर ऑलवेज इन्स्टिट्यूटला प्रेफरन्स द्या, कॉलेजला प्रेफरन्स द्या. भेटेल ती ब्रँच घ्या, चांगलं जर कॉलेज असेल तर भेटेल ती ब्रँच घ्या. ब्रँच जास्त मॅटर करत नाही. ही परफेक्टली स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय. तर ह्या स्लाइड मध्ये मी काय केलेलं, ही कंपनीची नाव आहेत. हे कशासाठी दाखवतोय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यात कॉम्प्युटर आयटी आयडीएस एवढंच चाललेलं आहे, आत्ताच नाही, गेले 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. तर तुम्ही जर हे बघितलं तर हे कंपनीचे नाव आहे, सॉफ्टवेअर मधल्या ह्या कंपनी आहेत आणि हे त्यांचे सीईओ किंवा ओनर आहेत. हे त्यांचे सीईओ ओनर आहेत आणि त्या सीईओ ओनरची ही ब्रँच आहे. तुम्ही जर इथं जर बघितलं की ही गुगल आहे, गुगलचं सीईओ कोण आहे तर सुंदरराजन पिचाई म्हणून. ते जर तुम्ही ब्रँच बघितले तर तुम्हाला ब्रँच दिसेल बघा, त्याची मेटलर्जिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तुम्ही जर मायक्रोसॉफ्टचे ओनर बघितले सत्या नडेला, यांची तुम्ही जर ब्रँच बघितली की त्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल होती. जे मायक्रोसॉफ्ट सध्या त्याचे ओनर आहेत. ते ऍपलचं बघितलं टिम कॉक, त्यांची जर बघितलं तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही ब्रँच होती. आयबीएमचं बघितलं तर अरविंद कृष्णा यांची ब्रँच इलेक्ट्रिकल आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएसचं तुम्ही जर बघितलं राजेश गोपनाथन त्यांचे बघितलं तर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अशी मिक्स ब्रँच मध्ये त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती बघितलं तर त्यांनी इलेक्ट्रिकल मधले त्यांचे ग्रॅज्युएशन आहे. विप्रोचं तुम्ही जर अजिम प्रेमजे वगैरे बघितलं तर इलेक्ट्रिकल, अशी खूप मोठी लिस्ट आहे. हे सगळे सॉफ्टवेअर कंपन्या टॉपच्या वर्ल्ड मधल्या, बरं का, वर्ल्ड मधल्या टॉपच्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत आणि त्याचे ओनर किंवा सीईओ आहेत आणि त्यांचे ब्रँच बघितले हे सगळे कोर मधले आहेत. हे सगळे कोर मधले आहेत. ही विद्याप्रतिष्ठान कमल इन्व्हायटेड म्हणजे आपल्याकडे 7 इंजिनिअरिंगचे कोर्सेस आपण रन करतो. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स आहे, त्याचा इंटेक 120चा आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक 120चा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटेक 60चा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा इंटेक 60चा आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा इंटेक 60चा आहे. सिव्हिलचा इंटेक 60चा आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा इंटेक 60चा आहे. आपल्याकडे फक्त कॉम्प्युटर आणि आयडीएसचा इंटेक डबल आहे 120चा. अशा आपण 7 यूजी कोर्सेस रन करतो.
आपलं ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्यामुळे तुम्हाला जी डिग्री भेटणार आहे ती बीटेकची डिग्री भेटणार आहे. बीटेकची डिग्री भेटणार आहे. आपल्याकडे पीजीचे पण कोर्सेस आहे, म्हणजे एमटेक पण आपण रन करतो. एमटेक आपण सिव्हिल मध्ये रन करतो, ज्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल मध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे, यांचे 18 जागा आहेत एमटेकच्या आपल्याकडे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचे पण 18 जागा आहेत. तर 7 आपण एमजीचे कोर्सेस रन करतो, म्हणजे बीटेकचे कोर्सेस, आणि आपण 3 पीजीचे म्हणजे एमटेकचे कोर्सेस रन करतो. तर हे आपल्या कॉलेजबद्दल माहिती आहे. आपल्या कॉलेजमध्ये हे जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल वगैरे आहेत, ह्याच्या कोरच्या ब्रँचेस आहेत. कारण आपलं कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे सिलेबस आपण डिझाईन करतो. आम्ही डिझाईन करताना काय केलेले, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल ईएनटीसीला सेकंड इयर पासूनच आम्ही सॉफ्टवेअरचे कोर्सेस ऍड केलेले आहेत. म्हणजे हे जसे कॉम्प्युटर एआय वाले कोर्सेस हे 4 वर्ष सॉफ्टवेअर शिकताना, तसे आपले हे जे कोर वाले विद्यार्थी आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि ईएनटीसी वाले, त्यांना कोर मधला तर डिग्री भेटणार आहे, पण ह्यांना पॅरलल आपण आणखीन एक डिग्री देतो. म्हणजे ही जी डिग्री भेटणार आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल ईएनटीसी मेजर डिग्री भेटणार आहे, आणि त्याच्याबरोबर त्यांना एक मायनर डिग्री पण भेटणार आहे सॉफ्टवेअर मध्ये. त्यामुळे सिलेबस आपण असा डिझाईन केलेला आहे की कोर मधल्या विद्यार्थ्यांना पण सॉफ्टवेअरची डिग्री भेटते, जेणेकरून 4 वर्षानंतर त्यांना 2 ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत प्लेसमेंटचे. कोर मधले पण ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट ऑप्शन्स असतील, आरटीओ सेक्टर असेल, डिफेन्स असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ऑप्शन त्यांना उपलब्ध असतील. त्याचबरोबर त्यांना सॉफ्टवेअरचे पण ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत. कारण सेकंड इयरला 2 सेमिस्टर, थर्ड इयरला 2 सेमिस्टर, लास्ट इयरला 1 सेमिस्टर, म्हणजे 5 सेमिस्टर आम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल ईएनटीसी वाल्यांना सॉफ्टवेअर शिकवतो. त्यामुळे हे सॉफ्टवेअरची पण त्यांना पॅरलल डिग्री भेटते. सो दिस इज ऑल अबाउट द सेशन. थँक्यू व्हेरी मच. आता आपण थोडेसे, कारण टाइम भरपूर झाल्या, मध्यंतरी थोडंसं इंटरप्शन झालं, त्याबद्दल परत एकदा सॉरी. तर आपण थोडेसे क्वेश्चन्स आपण घेऊ. एकच मिनिट, मी थोडस तुम्हाला एक हे करतो क्वेश्चन आन्सर साठी. आपण काही क्वेश्चन्स पण घेऊ. 612 आहे का? हो, 712 इथे काढलं का? काही क्वेश्चन्स असतील त्यातले तर वाचून दाखव मला. नाही अनमिट का होत नाही. एक 2 मिनिटं मी तुम्हाला अनम्यूट करतो. तिथनं नव्हतं केला पण हॅलो सर. हॅलो सर. सर सीएसआयटी सोडून जर ब्रँच घेतली तर सेकंड इयरला तुम्ही ती कोर्स कव्हर करणार का? हॅलो हॅलो सर. एक मिनिट होत आहे चालेल. काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता तुम्ही क्वेश्चन्स. हा सर, जर का सीएसआयटी सोडून जर ब्रांच मिळाली मेकॅनिकल सिव्हिल तर 2 वर्षांनी किंवा 1 वर्षानंतर तुम्ही जसं म्हणले सीएसआयटीचं कव्हर करणार का? काही क्वेश्चन्स असतील तर विचारा तुमची. हा सर, आवाज येतोय का? हॅलो. हो येतोय. हा सर, मला काय म्हणायचं, सीएसआयटी सोडून जर ब्रांच मिळाली मेकॅनिकल इलेक्ट्रिकल्स तर तुम्ही सेकंड इयरला ते सीएसआयटीचं कव्हर करणार का? सर रिपीट होतोय तुमचा आवाज. हॅलो 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 हॅलो. हा सर. हॅलो 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 सर, आवाज येतोय का? तुमचा आवाज येतोय बोला. हॅलो. दुसऱ्या सरांचा येत नाही आवाज. हॅलो 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 सर. हॅलो. त्यांचा आवाज नाही. हॅलो. हॅलो. हा सर. हा येतोय ना, आवाज येतोय ना?
सर मला काय म्हणायचंय, जर का CSIT ब्रँच नाही मिळाली आणि मेकॅनिकल सिव्हिल जर घेतली तर तुम्ही म्हणाले सेकंड इयरला ते कव्हर करणार का CSITचं? CSITचा बराचसा पोर्शन आपण बेसिक जे लागतं ना सॉफ्टवेअर साठी. माझा आवाज येतो तुम्हाला? हा येतोय. तर आपण काय करतो की सेकंड इयर पासून त्यांना सेकंड इयरला 2 सेमिस्टर, थर्ड इयरला 2 सेमिस्टर, लास्ट इयरला 1 सेमिस्टर अशा 3 ठिकाणी म्हणजे सेकंड इयरचे 2 सेमिस्टर, थर्ड इयरचे 2 सेमिस्टर, लास्ट इयर असे 5 सेमिस्टरला आपण त्यांना सॉफ्टवेअरचे कोर्सेस घेणार आहेत. ऍडिशनल कोर्सेस असणार. ते मायनर आणि मेजर मध्ये डिग्री देणार तुम्ही बीटेकची? हो, मायनर आणि मेजर मध्ये डिग्री देणार आपण त्यांना. म्हणजे काही जागा प्लेसमेंट जर CSITच्या ब्रँच साठी निघाल्या तर दे आल्सो कॅन दॅट अपियर होऊ शकतात. 100% दॅट कोर ब्रांच स्टुडंट्स आल्सो कॅन अपियर फॉर द सॉफ्टवेअर प्लेसमेंट्स. कारण आता कसं की ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे आपण काय केलेलं आहे की कोर ब्रांचेसला थोडेसे प्लेसमेंटला मध्यंतरी प्रॉब्लेम आला होता ना, त्यामुळे आपण काय केलं की कोर ब्रांचेसचा सिलेबस असा डिझाईन केलाय की त्यामध्ये त्यांना सेकंड इयर पासूनच आपण सॉफ्टवेअरचे कोर्सेस देतो आपण. बरोबर, चालेल. आपल्याकडे स्पॉट ऍडमिशन होतं का? काय सर एक प्रश्न होता. हॅलो, बोला मॅडम. म्हटलं यावेळी